प्रेज़ द लॉर्ड। मैं संजय जेम्स ठाकुर आपके सामने इस बुधवार को अपनी खुद की गवाही लेकर आ रहा हूँ। पुन्हा एक बार पुढच्या बुधवार आम्ही भेटू, फिर एक बार हम अगले बुधवार फिर से मिलेंगे। नव्या नव्या गोष्टी घेऊन तुमच्या समोर येऊ, नई नई बातें लेकर हम आपके सामने देवाचा आएंगे। गौरव करू। परमेश्वर का गौरव करेंगे। 20 अगस्त 2020 इस दिन प्रभु ने मेरे जीवन में बहुत अद्भुत चमत्कार किया है। प्रभु महान है, प्रभु की स्तुति हो। प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों के बीच संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में इस वीडियो को देखने वाले सभी सभासदों का प्रभु परमेश्वर में मैं आप सबका स्वागत करता हूं। आइए भाई और बहनों, हमें प्रभु परमेश्वर ने ये जो अवसर दिया है, ये जो मौका दिया है, ये आज का जो समय दिया है, आज इस बुधवार की शाम हम प्रभु परमेश्वर के समीप जाकर उनकी आराधना कर सके, उनकी स्तुति कर सके, उनके नाम को और ऊंचा कर सके। यह अवसर हमें परमेश्वर ने दिया, इसके लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो भाई और बहनों, हम इस प्रार्थना की शुरुआत एक गीत के द्वारा करेंगे। ये गीत हम प्रभु परमेश्वर को समर्पित करेंगे। गीत के बोल है, हो तेरी स्तुति आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना। जी भाई और बहनों, हम ये प्रार्थना भरा गीत हम परमेश्वर को समर्पित करेंगे। आप जिस स्थान पर है, आप जहाँ बैठे हैं, वही आपका प्रार्थना स्थल होगा। आप वहीं से अपनी आंखें बंद करके पूरे मन से एक विश्वास से हम ये गीत प्रभु परमेश्वर को समर्पित करेंगे। और मैं सभी से दरख्वास्त करता हूँ कि आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और हम परमेश्वर की आराधना करें। चल आइए भाई बहनों, हम ये गीत परमेश्वर को समर्पित करें। तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ही प्रार्थना। महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। हालेलुया, 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 हालेलुया। करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तब दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, 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 हालेलुया।
सारे जहां में तुझसा और कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेकूं बस तेरे सामने, तू ही मेरा प्रभु, तू ही मेरा पिता। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेकूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया, 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 हालेलुया। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। आइए भाई और बहनों, हम अपनी प्रार्थना की दूसरी चरण की ओर बढ़ते हुए आज हम देखेंगे और सुनेंगे कि प्रभु परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। आज उनके अद्भुत ऐसे हम सुसमाचार को हम देखेंगे और सुनेंगे। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज द लॉर्ड। प्रभु की स्तुति हो। पुन्हा एकदा आपली भेट फिर एक बार हमारी मुलाकात सोशल मीडियाद्वारे सोशल मीडिया द्वारा बुधवारच्या उपवासानिमित्त बुधवार के दिन आपण सर्व आप सभी घरोघरी एकत्र आलात, घर घर में एकजुट हुए हैं। त्यावेळेला आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत। इसलिए हम प्रभु परमेश्वर के नाम को धन्यवाद आपल्या सर्वांची उपस्थिती, आप सबकी मौजूदगी, नवीन लोकांची उपस्थिती, नए लोगों की मौजूदगी, त्यावेळेला आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत। इसलिए हम परमेश्वर के नाम को धन्यवाद करते हैं। आपली उपस्थिती आपकी मौजूदगी आदरणीय आहे, आदर की योग्य है, आनंददायी आहे, आनंद की योग्य है, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे। परमेश्वर के कार्य को बढ़ाने वाली है। म्हणून आम्ही देवाचा गौरव करत आहोत। इसलिए हम परमेश्वर का गौरव करते हैं। आपल्या सर्वांचं आप सभियों का संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वर के पुत्र प्रभु यीशु मसीह में आपल्या सर्वांचं आम्ही आगत स्वागत करत आहोत आप सभी का मैं स्वागत करता हूँ व देवाचा धन्यवाद करत आहोत। और परमेश्वर का धन्यवाद करता हूँ। मागील बुधवारी अनेक लोकांसाठी मी प्रार्थना केली, पिछले बुधवार हमने कईयों के लिए प्रार्थना की। अनेकांना देव अनुभव देत आहे, कईयों को परमेश्वर अपना अनुभव दे रहे हैं, विश्वास वाढवत आहे, उनका विश्वास बढ़ा रहे हैं, घराघरात कार्य करत आहे। घर घर में कार्य कर रहे हैं। आम्ही देवाचा गौरव करत आहोत। इसलिए हम परमेश्वर का गौरव करते हैं। या स्थळातून केली प्रार्थना इस स्थल से की गई प्रार्थना देव ऐकतो परमेश्वर सुनते हैं व घराघरात तो आपलं वचन पाठवून और घर घर में अपना वचन भेजकर लोकांचे मनोदय पूर्ण करतोस। लोगों की मनोकामना पूरी कर रहे हैं। म्हणून आम्ही देवाचा गौरव करत आहोत। इसलिए हम परमेश्वर का गौरव करते हैं। आज आम्ही देवाच्या वचनातून हम परमेश्वर के वचनों द्वारा काही गोष्टीचा बोध घेणार आहोत। कुछ बातें सीखेंगे। आम्ही योबाच्या जीवनासंबंधी पाहणार आहोत। अय्यूब के जीवन के बारे में हम आज देखेंगे। योबचं जीवन, अय्यूब का जीवन, योब हा देवाचा सेवक होता, अय्यूब ये परमेश्वर का सेवक था, देवावर विश्वास ठेवणारा होता, परमेश्वर पर विश्वास रखने वाला था, देवाचा अभिषिक्त होता, परमेश्वर का चुना हुआ था, देवाने त्याला अनेक आशीर्वाद दिले होते, परमेश्वर ने उन्हें कई वरदानों से भरा था, देशात त्याचं नाव होतं, उनके देश में उसका नाम था, धनवान होता, वो धनी था, नामांकित होता, उसका नाम था, सर्व गोष्टी समृद्ध होता, वो सभी चीजों से संपन्न था, कारण देव त्याच्यावर होता, क्योंकि परमेश्वर उसके साथ थे, तो देवाच्या आज्ञेचं पालन करत असे। वो परमेश्वर की आज्ञा का पालन करता म्हणून था। आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत। इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। आम्ही योब 16:20 मध्ये 20-21 मध्ये पाहत आहोत। हम आज अय्यूब 16-20 के में जो लिखा है वो आज देखेंगे। अय्यूब हा देवाकडे प्रार्थना करत आहे,
अय्यूब ये परमेश्वर को प्रार्थना करता है, देवाला विनवणी करत आहे. वो परमेश्वर को विनती कर रहा है, तो रडून रडून देवाला प्रार्थना करत आहे वो रो रो कर परमेश्वर को प्रार्थना कर रहा है, की हे देवा, हे परमेश्वर माझ्यासाठी मेरे लिए कोणाला तरी पाठव, आप किसी को भेजें, मला मदत करण्यासाठी मुझे मदद करने के लिए कोणाला तरी पाठव. आप किसी को भेज दें. यावेळेस आम्ही पाहतो इसमें हम देखते हैं ईयोब असे देवाकडे प्रार्थना करतो. अय्यूब ये प्रार्थना परमेश्वर को कर रहे हैं. याचं कारण काय? इसका कारण क्या है? आम्ही बायबलमध्ये पाहतो हम बाइबल में देखते हैं ईयोबाकडे सर्व गोष्टींनी समृद्ध असल्यामुळे अय्यूब सभी चीजों में संपन्न होने के कारण देवाने त्याचं पारख केली, परमेश्वर ने उनकी परीक्षा ली, सैतानाद्वारे त्याची परीक्षा घेतली, शैतान के द्वारा उसकी परीक्षा ली, सैतानने त्याचं सर्व घराची दुर्दान केली, शैतान ने उसका उनके परिवार को पूरी तरह से बिखेर दिया, सर्व धनसंपत्ती नष्ट केली, पूरी उनकी धन संपत्ति वो नष्ट कर दी, 10च्या 10 मुलं त्यांनी मारून टाकले, उनके जो 10 के 10 जो पुत्र थे उन्हें खत्म कर दिया, सर्व गोष्टीची त्यांनी हानी केली, सभी चीजों की हानि की, सर्व नुकसान झालं. अय्यूब का नुकसान हुआ. शेवटी अय्योबाला त्यांनी आजाराने पिटून टाकलं. आखिर में अय्यूब को बीमारी से जकड़ा गया. त्यावेळेस त्याच्या पत्नीने देवाचा त्याग केला, उस वक्त उनकी पत्नी ने परमेश्वर को दुत्कार दिया, देवाच्या विरोधी ती झाली. वो परमेश्वर के विरुद्ध हुई. पण ईयोब लेकिन अय्यूब देवावर विश्वास ठेवून तसाच राहिला. परमेश्वर पे विश्वास उनका अटल था. त्याने कुठेही देवाला नाव ठेवलं नाही. उन्होंने कहीं पे भी परमेश्वर को नाम नहीं रखा. तो म्हणतो देवाने दिलं आणि देवाने नेलं. उन्होंने कहा कि परमेश्वर ने दिया और परमेश्वर ले गए. धन्य देवाचं नाव. धन्य परमेश्वर का नाम. तो देवाचं गुणगान करतो. मैं परमेश्वर का गुणगान करता हूँ. त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं. अशा सर्व परिस्थितीत ऐसी सब परिस्थिति में ईयोब देवाकडे प्रार्थना करतो. अय्यूब परमेश्वर को प्रार्थना करते हैं. राखेत बसून देवाला विनंती करतो. वो राख में बैठकर परमेश्वर को विनती करते हैं. देवाला हाक मारत आहे. वो परमेश्वर को पुकारते हैं. तो म्हणतो, वो कहते हैं, हे देवा, हे परमेश्वर, माझे मित्र माझे उपासक झाले आहे. मेरे मित्र मेरे मित्र मुझसे घृणा करते हैं. मला सहाय्य करता असं कोणीच नाही. मुझे मदद करने वाला ऐसा कोई नहीं. मी रात्रंदिवस अश्रू रडून प्रार्थना करत आहे. मैं रात दिन आंसू बहाकर मैं आपसे प्रार्थना करता हूँ. कोण मला मदत करन? कौन मुझे मदद करेगा? कोण मला सहाय्य करन? कौन मुझे सहायता कोण करेगा? माझ्यासाठी मध्यस्थ करल? कौन मेरे लिए आके मध्यस्थ करेगा? आम्ही जुन्या काळात पाहतो हम पुराने नियम में देखते हैं येशू ख्रिस्त गुप्त होता, प्रभु यीशु गुप्त थे, पण येशू ख्रिस्त होता. लेकिन प्रभु यीशु थे. त्यावेळेस ईयोब शोधतो. उस वक्त अय्यूब ढूंढते हैं. ईयोबाची परिस्थिती फार बिकट होती, अय्यूब की परिस्थिति बहुत बिकट थी. फार दुःखी होता, वो बहुत दुख में थे, कष्टी होता, वो तकलीफ में थे, यातनामध्ये होता. वो बहुत यातना में थे. त्यावेळेस त्याला भेटण्यासाठी त्याचे मित्र आले. जब उसे मिलने के लिए उसके मित्र आए, ते सर्व देवाचे सेवक होते. वो सभी परमेश्वर के सेवक थे. अनेक जण ईयोबासंगती मित्रत्व करत होते. अनेक लोग अय्यूब के साथ मित्रता करते थे. ज्यावेळेस ईयोबावर अशी परिस्थिती आली, जिस वक्त अय्यूब पे ये परिस्थिति आई, सर्वांनी त्याला सोडून टाकलं. सभी उसके मित्र उसे छोड़कर चले. त्यावेळेस त्याचे मित्र त्याला भेटण्यासाठी आले, जिस वक्त उसके मित्र उसे मिलने आए, मदत करण्यासाठी आले, उसे मदद करने के लिए आए, सहाय्य करण्यासाठी आले, उसकी सहायता करने के लिए आए, प्रार्थना करण्यासाठी आले. उसके लिए प्रार्थना करने के लिए आए. त्यावेळेस त्यांनी ईयोबाची परिस्थिती पाहिली. जिस वक्त उन्होंने अय्यूब की परिस्थिति देखी, त्यावेळेस ते हैरान झाले. उस वक्त वो परेशान हुए. त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला उस वक्त उन्होंने एक निर्णय लिया की ईयोबाची परिस्थिती अशी का झाली. कि अय्यूब की परिस्थिति आज ऐसी क्यों है? ईयोबापासून सर्व गोष्टी का निघून गेल्या. अय्यूब से सब कुछ क्यों छीन लिया गया? ईयोबाची परिस्थिती अशी बिकट का झाली. अय्यूब की परिस्थिति ऐसी बिकट क्यों हुई है? देवाने असं का केलं. परमेश्वर ने ऐसा क्यों किया? ईयोब चुकला. अय्यूब गलत था. ईयोब चुकला असेल. अय्यूब ने कोई गलती की होगी. ईयोबाने पाप केला असेल. अय्यूब ने पाप किया होगा. पापामुळे ईयोबाची परिस्थिती अशी झाली. पाप के कारण अय्यूब की परिस्थिति ऐसी है. जे मित्र त्याला सहाय्य करण्यासाठी आले होते, जो मित्र उसकी सहायता करने के लिए आए थे, ते देवाचे सेवक होते. जो परमेश्वर के सेवक थे, त्यांनी देवाचे सेवक असून त्यांनी ईयोबाला नावं ठेवली. वो परमेश्वर के सेवक होने के कारण बावजूद उन्होंने अय्यूब को नाम रखा. ईयोबाला ते मदत करत नव्हते. वो अय्यूब को मदद करने के लिए नहीं आए थे. ईयोबाची ती घृणा करत होते. अय्यूब की वो घृणा करते थे. हे ईयोबाने ऐकलं. ये अय्यूब ने सुना. त्यावेळेस तो फार दुःखी झाला. ये सुनकर वो बहुत दुखी हुआ. ईयोबाला मदत करण्यासाठी कोणीच नव्हतं. अय्यूब को मदद करने के लिए कोई नहीं था. त्याची पत्नीने भी त्याला साथ सोडली होती. उसकी पत्नी ने भी उसकी साथ छोड़ दी थी. त्यावेळेस ईयोब एकटा होता. उस वक्त अय्यूब अकेले पड़ गए थे. तो रात्रंदिवस देवाला हाक मारत होता. वो रात दिन परमेश्वर को पुकारते थे. मला मदत कोण करन. मुझे मदद कौन करेगा. मला सहाय्य कोण करन. मेरी सहायता कौन करेगा. माझ्या दुःखाचं सांत्वन कोण करल. मेरे दुखों का निवारण कौन करेगा. माझे अश्रू कोण पुसून टाकेल. मेरे आंसू कौन मी पोछेगा. रात्रंदिवस प्रार्थना करत आहे. मैं रात दिन
प्रार्थना करता मी हूँ, शोधत आहे मैं ढूंढ रहा की हूँ मला कोण मदत करण, मुझे कौन मदद करेगा, मायातर्फे देवाकडे मध्यस्थ कोण करेल, मेरी ओर से परमेश्वर को प्रार्थना कौन करेगा, मायातर्फे देवाला विनवणी कोण करेल. मेरे लिए परमेश्वर को विनती कौन करेगा. कोणीच त्याला भेटला नाही. उसे कोई नहीं मिला. फार दुःखाची गोष्ट होती. ये बहुत दुख की बात थी. पण यो प्रार्थना करत गेला. लेकिन अय्यूब प्रार्थना करते गए. सर्व लोकांनी त्याला सोडलं, सभी लोगों ने उन्हें छोड़ दिया, पण देवाने त्याला सोडलं नव्हतं. लेकिन परमेश्वर ने उन्हें नहीं छोड़ा. यो त्याची देव परीक्षा पाहत होता. अय्यूब की परमेश्वर परीक्षा देख रहे थे. हेच आम्ही पाहतो. यही हम देखते हैं. आजचा जो काळ आहे, ये आज का समय है, चांगला काळ आहे, ये अच्छा समय है, चांगला समय आहे. ये अच्छा समय है. बायबल सांगतो बाइबल कहता दुसरे है करंती 6:2 मध्ये, दूसरे करंतियों 6:4 में, 6:2 मध्ये 6:2 में, अनुकूल समय आहे, ये अनुकूल समय है, प्रसाद समय आहे, ये उत्तम समय है, तारणाचा समय आहे. ये उद्धार का समय है. देव आम्हाला भेटतो, परमेश्वर हमें मिलते हैं, देव आमच्यासाठी मध्यस्थ करतो. परमेश्वर हमारे लिए मौजूद रहते हैं. बायबल सांगतो बाइबल कहती है पहिले तिमोथी 2:5 मध्ये, पहले तिमोथी 2:5 में, देव व मनुष्य यामधला एकच मध्यस्थ आहे, परमेश्वर और मनुष्य के बीच में एक ही शक्ती है, म्हणजे येशू ख्रिस्त. वो है प्रभु यीशु मसीह. आकाशाखाली, आकाश के नीचे पृथ्वीवर और पृथ्वी पर दुसरा असा कोणीच मनुष्य नाही दूसरा ऐसा कोई मनुष्य नहीं की तो तुमचं तारण करू शकतो, कि जो मनुष्य का उद्धार कर सके, तुम्हाला मदत करू शकतो, वो मनुष्य की मदद कर सके, तुमच्या दुःखाचं सांत्वन करू शकतो, वो मनुष्य के दुखों का निवारण कर तुमचं सके, आशू पुसू शकतो. वो मनुष्य के आंसू पहुंच सके. आकाशाखाली पृथ्वी एकच व्यक्ती आहे, आकाश और पृथ्वी के बीच में एक ही ऐसी शक्ती है, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. वो है प्रभु यीशु मसीह. आजच्या काळात आमच्यासाठी मध्यस्थ करणारा देव आहे. आज के समय में हमारे लिए विनती करने के लिए परमेश्वर है, आज आम्हाला मदत करणारा देव आहे. हमारे लिए मदद करने वाले परमेश्वर है. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला मदत करू इच्छितो, प्रभु यीशु आज हमें मदद करना चाहते तो हैं, आम्हाला सहाय्य करू इच्छितो, वो हमारी सहायता करना चाहते तो हैं, आमच्या जवळ येऊ इच्छितो. वो हमारे समीप आना चाहते हैं. मग बायबलमध्ये आम्ही पाहतो, इसलिए हम बाइबल में देखते हैं, मत्ती 11:28 मध्ये आम्ही पाहतो, मत्ती 11:28 में हम देखते तो हैं, म्हणतो की अहो कष्टी भाराकन जन हो, वो कहते हैं, हे बोझ से दबे मंजे लोगो, मजकडे या, तुम मेरे पास आओ, मी तुम्हाला विसावा देईन, मैं तुम्हें विश्रांति मी दूंगा, तुम्हाला मुक्ती देईन, मैं तुम्हें मुक्ति दूंगा, मी तुम्हाला मदत करेन, मैं तुम्हें मदद मी करूंगा, तुम्हाला सहाय्य करेन, मैं तुम्हारी सहायता मी करूंगा, तुम्हाला तुमच्यासाठी देवाकडे मध्यस्थ करेल, मैं तुम्हारे लिए परमेश्वर को विनती करूंगा, मी देवाला तुमच्यासाठी विनवणी करेल, मैं तुम्हारे लिए परमेश्वर को विनती करूंगा, त्यातून तुम्हाला मी बाहेर काढेल. मैं उसमें से आपको बाहर निकालूंगा. आजची परिस्थिती चांगली आहे, आज की परिस्थिति बहुत अच्छी है. तो येशू ख्रिस्त आमच्या मध्ये उभा आहे, प्रभु यीशु मसीह हमारे बीच उपस्थित है, तो आमच्यासाठी देवाला प्रार्थना करतो. वो हमारे लिए परमेश्वर को प्रार्थना करते हे हैं. बाप यांना क्षमा कर, हे पिता आप इनकी क्षमा करें, हे काय करता यांना समजत नाही, ये क्या कर रहे हैं इन्हें समझ नहीं आ यांच्यावर रहा. दया कर, इन पे आप दया करें, यांच्यावर कृपा कर, इन पे आप कृपा करें, यांना समस्येतून बाहेर काढ, इन्हें इस समस्या से बाहर यांना निकालें, अडचणीतून बाहेर काढ, इस मुश्किल से इन्हें बाहर निकालें, यांना आजारातून बाहेर काढ, इस बीमारी से इन्हें बाहर निकालें, शैताना बंधनातून बाहेर काढ, शैतान के बंधनों से बाहर यांच्या निकालें, पापाची क्षमा कर, इनके पापों की क्षमा करें, यांचं तारण कर, इनका उद्धार करें, यांचा उद्धार कर. इनका उद्धार करें. बायबल मध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं, प्रकट 21:4 मध्ये आम्ही पाहतो, प्रकाशित वाक्य 21:4 में हम देखते हैं, येशू ख्रिस्त काय म्हणतो, प्रभु यीशु क्या कहते तो हैं. म्हणतो मी तुझ्या डोळ्यात ते अश्रू पुसून टाकल, वो कहते हैं कि मैं तुम्हारे आंसू पहुंच दूंगा, पुन्हा रडू नको, दोबारा मत रोना, पुन्हा शोक करू नको, फिर एक बार मत दुख मी करना, तुझे समय बदलून टाकतो. मैं तुम्हारा समय बदल दूंगा. आजचा काळ चांगला आहे, आज का समय अच्छा है, आज समय चांगला आहे, ये समय अच्छा समय है. देव आम्हाला मदत करू इच्छितो, परमेश्वर हमें मदद करना चाहते हैं, येशू ख्रिस्ताद्वारे तो आम्हाला मदत करू इच्छितो. प्रभु यीशु द्वारा वो हमें मदद करना चाहते हैं. अय्यूबाच्या काळात कोणी नव्हतं, अय्यूब के समय में कोई नहीं था, तो फार दुःखी होता, कष्टी होता, वो बहुत तकलीफ में था, दुख में था, त्याला कोणीच मदत करायला तयार नव्हतं, उसे मदत करने के लिए कोई नहीं तैयार सर्व लोक था. त्याला दोष देत होते, सभी लोग उसे दोष देते थे, तुझ्या चुकामुळे तुझी परिस्थिती अशी आहे, तुम्हारी गलतियों के कारण तुम्हारी परिस्थिति ऐसी है. कोणालाच समजलं नाही, ये किसी को समझ नहीं आया अय्यूबाच्या जीवनात ही परिस्थिती अशी का आलेली कि आहे. अय्यूब के जीवन में ऐसी परिस्थिति क्यों आई है. आमच्या जीवनामध्ये आम्ही चालत असताना, हम हमारे जीवन काल में चलते हैं, देव आमच्यावर असताना पण परमेश्वर जब हमारे साथ रहते हैं, जे विश्वासाने लोक आहे, जो विश्वास से भरे लोग हैं, जे सेवक देवाचे सेवक आहे, जो परमेश्वर के सेवक हैं, अनेक परिस्थितीत तोंड देत असतात, अनेक परिस्थिति का वो सामना करते हैं. अनेक संकट येतात, कई सारे समस्या आती हैं, अडचणी येतात, मुश्किलें आती हैं, आजार येतात, बीमारियां आती हैं, अनेक प्रश्न येतात, समस्या येतात, कई सारे समस्या आती हैं. देवाचे सेवक त्याच्यावर मात करतात, परमेश्वर के सेवक उसे आगे बढ़ते हैं, त्याच्यावर विजय प्राप्त उस करतात. पर विजय प्राप्त करते हैं. देवाचा सेवक कधी
सुरक्षित राहू शकत नाही. परमेश्वर का सेवक कभी सुरक्षित नहीं रह सकता. विश्वासाने लोक कधी सुरक्षित राहू शकत नाही. विश्वास से भरे लोग ये कभी सुरक्षित नहीं रह सकते. त्यांना नेहमी युद्ध करायला लागतं. उन्हें हर वक्त युद्ध करना होता त्यांना है. प्रत्यक्ष युद्ध करायला लागतं. उन्हें हर दिन युद्ध करना होता आणि है. येशू ख्रिस्त म्हणाला, क्योंकि प्रभु यीशु ने कहा, माझ्या मागे या, मेरे पीछे आओ, माझ्या मागे या, मेरे पीछे आओ. पण तुम्हाला क्लेश होतील, लेकिन तुम्हें तकलीफ होंगी, तुम्हाला संकट येतील, तुम्हारे पास संकट आएंगी, अडचणी येतील, तकलीफें होंगी, लोक तुमची निंदा करतील. लोग तुम्हारी निंदा करेंगे. कशाला घाबरू नका, किसी भी बात से मत कशाला डरना, भिवू नका, किसी भी बात से मत डरना, चालत राहा. चलते रहो. देव यातून तुम्हाला मुक्त करेल. परमेश्वर इसमें से तुम्हें मुक्त देव करेंगे. तुमची सुटका करेल. परमेश्वर इसमें से तुम्हें छुड़ाएंगे. ह्या गोष्टी तुमच्या जीवनात येईल. ये चीजें तुम्हारे जीवन में आएंगे. त्याच्यावर तुम्ही विजय प्राप्त करा. इस पर तुम विजय प्राप्त करोगे. हे फार महत्वाचा भाग आहे. ये बहुत अहम बात है. आम्ही विश्वासाने लोक आहो. हम विश्वास से भरे लोग हैं. आम्ही देवाचं सेवा करणारे लोक आहो. हम परमेश्वर की सेवा करने वाले लोग हैं. समय बदलत असतो. समय बदलता है. आमच्या जीवनामध्ये अनेक समय येतात. हमारे जीवन में अनेक समय आते हैं. देव आमच्या विश्वासाची पारख करत असतो. परमेश्वर हमारे जीवन के बारे में वो देखते हैं. योबाच्या विश्वासाची देवाने पारख केली. अय्यूब के जीवन के बारे में परमेश्वर ने उसके परखा. देव योबाला पारखत होता, परमेश्वर अय्यूब को परख रहे थे, पण लोक त्याला त्याची निंदा करत होते. लेकिन लोग अय्यूब की निंदा कर रहे थे. लोकांनी निर्णय घेतला, लोगों ने निर्णय लिया, त्याचा न्याय केला. उसका न्याय किया. तुझ्या चुकामुळे तुझी परिस्थिती अशी आहे. तुम्हारी गलतियों के कारण तुम्हारी परिस्थिति आज ऐसी है. आम्ही अशी परिस्थिती पाहतो. लेकिन जब हम ऐसी परिस्थिति देखते हैं, की विश्वासाने लोकांमध्ये, विश्वास से भरे लोगों के बीच, देवाच्या सेवकांमध्ये परमेश्वर के लोगों में संकट आली, उनमें संकट आई, अडचणी आल्या, तकलीफें आई, आजार आले, बीमारी आई. त्यावेळेस लोक निंदा करतात. उस वक्त लोग निंदा करते हैं. हा प्रार्थना करतो, ये प्रार्थना करता हे है, विश्वासाने चालत आहे, ये विश्वास में चलता हे है, देवाची सेवा करत ये आहे. परमेश्वर की सेवा करता यांची है. परिस्थिती अशी काय आहे? फिर भी आज इसकी परिस्थिति ऐसी क्यों है? लोक निंदा करतात, लोग निंदा करते हैं, लोक नावं ठेवतात. लोग नाम रखते हैं देव असून बी अशी परिस्थिती काय आहे? कि परमेश्वर की ये उपासना करते हैं, फिर भी इसकी परिस्थिति ऐसी क्यों है? ते निर्णय घेतात. वो निर्णय लेते हैं. देवाच्या विषयी अय्यूब के बारे में त्याच्या मित्रांनी निर्णय घेतला. उनके मित्रों ने वो निर्णय लिया. ते देवाचे सेवक होते, वो परमेश्वर के सेवक थे, तरी त्यांनी येवाला नावं ठेवली. फिर भी उन्होंने अय्यूब को नाम रखा. देव युवाची विश्वासाची पारख करत होता. लेकिन परमेश्वर अय्यूब के विश्वास को परख रहे थे. त्यामुळे देवाला राग आला. इस वक्त इसलिए परमेश्वर को गुस्सा आया. त्याच्या मित्राविषयी देवाच्या मनात राग आला. इसलिए उनके मित्र के बारे में परमेश्वर के मन में क्रोध आया. हेच तर फार महत्वाची गोष्ट. ये एक अहम बात है. आम्हाला समजलं पाहिजे, हमें समझना जरूरी है. आम्हाला कळायला पाहिजे ये हमें समझना जरूरी है. देव काय करत आहे, परमेश्वर ऐसा क्यों कर रहे हैं? देव कोणाच्या संबंधी काय करत आहे. परमेश्वर किसके बारे में ये ऐसा क्यों कर रहे हैं? अनेक दुःखी लोक, कष्टी लोक, त्रासात लोक आहे, अनेक तकलीफ में लोग हैं, हम देखते हैं. अनेक अडचणीत लोक आहे, अनेक लोग जो तकलीफ में हैं, अनेक लोक आजारात आहे, अनेक लोग बीमारी में हैं, विश्वासात चालत आहे, वो विश्वास में चल रहे हैं, प्रार्थना करत आहे. वो प्रार्थना कर रहे हैं. त्या संबंधी आम्ही नाव ठेवू शकत नाही. हम उनको हम नाम नहीं रख सकते. आम्ही कोणाला दोष देऊ शकत नाही. हम किसी को दोष नहीं दे सकते, का देव प्रत्येकाला ओळखत असतो. क्योंकि परमेश्वर सभी को पहचानते हैं. प्रत्येकाचे देव विश्वासाची पारख करत असतो. हर एक के विश्वास को परमेश्वर परखते हैं. त्यामुळे आम्ही पाहतो इसलिए हम देखते हैं योबाच्या जीवनात अय्यूब के जीवन में विश्वासात तो पास झाला. वो अपने विश्वास में वो उत्तीर्ण हुआ. देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिले. परमेश्वर ने उसे दुगने आशीष दिए. पण बायबलमध्ये आम्ही पाहतो लेकिन बाइबल में हम देखते हैं त्याच्या मित्रासंबंधी देव नाराज होता. उनके मित्र के बारे में परमेश्वर नाराज थे, कारण त्यांनी योबाला नाव ठेवली होती. क्योंकि उन्होंने अय्यूब को नाम रखे. योब हा देवाचा अभिषिक्त होता. अय्यूब ये परमेश्वर के अभिषिक्त थे. देवाच्या अभिषिक्त विरुद्ध तुम्ही बोलू शकत नाही. परमेश्वर के अभिषिक्त जो सेवक है उसके बारे में कोई कुछ नहीं बोल सकता. त्याला तुम्ही स्पर्श भी करू शकत नाही. उसे छू नहीं सकता. त्याला तुम्ही त्याची निंदा तुम्ही करू शकत नाही. उसकी निंदा कोई नहीं कर सकता. देवाला राग आला. परमेश्वर को गुस्सा आया. त्यावेळेस देवाने योबाला सांगितलं, उस वक्त परमेश्वर ने अय्यूब से कहा, जर तुझ्या मित्रांना तू क्षमा करल, अगर तुम तुम्हारे मित्रों की क्षमा करते हो तर मी त्याला क्षमा करल. तब मैं उनकी क्षमा करूंगा. जर तू त्या मित्रांना क्षमा करणार नाही, अगर तुम तुम्हारे मित्रों की क्षमा नहीं मी करोगे, यांना क्षमा करणार नाही, मैं इनकी क्षमा नहीं करूंगा, मी यांना काढून टाकल. मैं इनको निकाल दूंगा. हे देवाचे शब्द होते. ये परमेश्वर के शब्द थे. आम्ही निर्णय घेतो, हम निर्णय लेते हैं, त्या गोष्टीची आम्हाला माहिती नसती. उसके बारे में हमें मालूम नहीं होता. देवाने योबाच्या डोळ्याचे आशे पुसून टाकले. परमेश्वर ने अय्यूब के आंसू पहुंच दिए. त्याच्या दुःखाचं सांत्वन झालं. उनके दुखों का निवारण हुआ. देवाने त्याचं जीवन बदललं. परमेश्वर ने उसका जीवन बदल त्याची दिया. परिस्थिती बदलली. उसकी परिस्थिति बदली. त्याचं पुन्हा कुटुंब त्यांनी उभं केलं. फिर एक बार उनका परिवार खड़ा किया. सर्व गोष्टी देवाने त्याला आशीर्वाद दिले, दुप्पट आशीर्वाद दिले. फिर परमेश्वर ने उन्हें दुगने आशीष से भर दिया. आम्ही दुःखी आहो, हम दुख में हैं, आम्ही कष्टी आहो, तकलीफ में हैं, आम्ही अश्रू गाळत आहो, हम आंसू बहा रहे हैं, आम्ही देवाला प्रार्थना करत आहो. हम परमेश्वर को प्रार्थना कर रहे हैं. देव
देव आम्हाला ओळखतो, परमेश्वर हमें पहचानते हैं, देवाला समजतो. परमेश्वर को समझ आता आम्ही है किती दुःखी आहो, हम कितने दुख में आम्ही हैं, किती कष्टात आहो, हम कितने तकलीफ में आम्ही हैं, किती त्रासात आहो, हम कितने तकलीफ में आम्ही हैं, किती वेदनात आहो. हम कितनी यातना में आम्ही हैं, एकमेकाला सांगतो, हम एक दूसरे से बात करते हैं, काही लोकांना समजू शकत नाही. लेकिन कुछ लोगों को समझ नहीं आमचे आता. प्रश्न आम्हाला समजतात, हमारे मुश्किल केवल हमें ही समझ आम्हाला आती है, आमची अडचण आम्हालाच समजते, हमारी मुश्किलें केवल हमें पता है, पण देवाला सर्व समजतं. लेकिन परमेश्वर को सभी चीजें समझती है. अनेक जण रडत असतात, कई सारे लोग रोते हैं, रडण्याचे प्रकार आहे. रोने के कई प्रकार हैं, अनेक जण अश्रू गाळतात. अनेक लोग आंसू बहाते मग हैं, आमचे मित्र, लेकिन हमारे मित्र, आमचे नातलग हमारे रिश्तेदार आमचे अश्रू पुसून टाकतात, हमारे आंसू पहुंचते हैं, आमचं सांत्वन करतात. हमारा निवारण करते हैं, पण अनेक वेळा आम्ही एकांती रडतो, लेकिन हम अकेले में रोते हैं, त्यावेळेस आम्ही आमचे अश्रू पुसून टाकतो. तब हमारे आंसू पहुंचते हैं, आम्ही आमच्या हातानेच आमचे अश्रू पुसून टाकतो. तब हम हमारे हाथों से आंसू पहुंचते हैं, आम्हाला कोणी मदत करत नसतं. हमें कोई मदद नहीं करता. काही वेळेस संकट आमचे भारी असतात, कुछ वक्त हम पे भारी संकट आम्ही आता है, रात्रंदिवस रडत असतो, हम रात दिन रोते हैं, आम्ही रडत राहतो, हम रोते ही रहते हैं, आमचे अश्रू सुकून जातात. हमारे आंसू सूख जाते हैं. हे फार महत्वाचा भाग आहे. ये एक अहम बात है, कोणी आम्हाला समजून घेत नाही, कोई हमें समझ कोणी नहीं एकांती लेता. रडतो. हम अकेले, कोई लोग अकेले में रोते हैं, वेगवेगळ्या प्रकारे लोक रडत असतात. अलग अलग प्रकार में लोग रोते हैं. रडावं तर देवाकडे रडावं, रोए तो परमेश्वर की ओर रोए, जावं तर देवाकडेच जावं, जाए तो परमेश्वर की ओर जाए, सांगावं तर देवालाच सांगावं. बताए तो परमेश्वर को बताए. इतर जण आमचं सांत्वन करतात, लोग हमारा केवल निवारण कर सकते हैं, आमचे अश्रू पुसून टाकतात, वो हमारे आंसू पहुंच सकते पण हैं, आमची परिस्थिती बदलू शकत नाही. लेकिन हमारी परिस्थिति नहीं बदल सकते. परिस्थिती बदलणारा देव आहे. परिस्थिति बदलने वाले परमेश्वर हैं, ज्या कारणासाठी आम्ही दुःखी आहो, जिस कारण के लिए हम दुख में हैं, आम्ही अश्रू गाळत आहोत, हम आंसू बहा रहे आम्ही हैं, प्रार्थना करत हम आहोत, प्रार्थना कर रहे हैं, देव आमची परिस्थिती बदलतो. परमेश्वर हमारी परिस्थिति बदलते हैं, देव आमचे अश्रू पुसून टाकतो. परमेश्वर हमारे आंसू पहुंचते हैं, ज्या गोष्टीत आम्ही रडतो, जिस बात के लिए हम रोते हैं, देव ती परिस्थिती बदलून टाकतो. परमेश्वर वो परिस्थिति बदल देते देव हैं, आमचं समाधान करतो. परमेश्वर हमारा समाधान करते देव हैं, आम्हाला आनंदित करतो, परमेश्वर हमें आनंद से भर देते हैं, कारण देव आम्हाला ओळखतो, क्योंकि परमेश्वर हमें पहचानते हैं, देव आम्हाला समजून घेतो. परमेश्वर हमें समझ के लेते आम्ही हैं, कशासाठी रडतो, हम किस लिए रो रहे आमची हैं, परिस्थिती काय आहे, हमारी परिस्थिति ऐसी क्यों है, आमचं मनोदय काय आहे, हमारी मनोकामनाएं क्या है, हे फक्त देवालाच ये समजतं. केवल परमेश्वर को पता हे है, मनुष्याला पूर्ण समजू शकत नाही. ये मनुष्य को नहीं समझ मग आता. आमचे प्रश्न, आमच्या समस्या आम्ही देवासमोर ठेवतो. इसलिए हमारे हमारे प्रश्न, हमारी समस्या हम परमेश्वर के सामने रखते आम्ही हैं, देवाला प्रार्थना हम करतो. परमेश्वर को प्रार्थना करते हैं. दावीद काय म्हणतो, दाऊद क्या कहता है, दावीद स्तोत्र 56:8 मध्ये काय म्हणतो, दाऊद भजन संहिता 56:8 में कहते मी हैं, रात्रंदिवस रडलो, मैं रात और दिन रोया, पण मी देवासमोर रडलो, लेकिन मैं परमेश्वर के सामने रोया, देवाला विनंती केली, मैंने परमेश्वर को विनती की, देवाने माझ्या अशा बुद्धी साठवून ठेवले, परमेश्वर ने मेरे आंसू एक कुपी में संभाल के रखे, देवाने माझी आठवण केली, परमेश्वर ने मुझे याद रखा, माझ्या देवाने अश्रूची किंमत केली, मेरे आंसुओं की कीमत परमेश्वर ने की, त्यांनी माझ्या अश्रू बुद्धी साठवून ठेवले, मेरे आंसू परमेश्वर ने एक कुपी में संभाल के रखे, त्यांनी माझं स्मरण केलं, उन्होंने मुझे याद किया, माझे प्रश्न त्यांनी सोडवले, मेरे प्रश्न की समस्या परमेश्वर ने हल की, माझे अश्रू त्यांनी पुसून टाकले. मेरे आंसू उन्होंने पहुंच दिए. देव आमचे अश्रू पुसून टाकतो, परमेश्वर हमारे आंसू पहुंचते हैं, तेव्हा आम्हाला समाधान प्राप्त होतं. तब हमें समाधान प्राप्त होता है, आमचे प्रश्न समस्या सुटतात. हमारी समस्याएं छूट जाती हैं. जावं तर देवाकडे जावं, जाए तो परमेश्वर के पास जाए, सांगावं तर देवाला सांगावं. बताए तो परमेश्वर को देव बताए, आम्हाला समजून घेतो, परमेश्वर हमें समझ के लिए, देव आम्हाला समजावून सांगतो. परमेश्वर हमें समझाते हैं. हे फार महत्वाची गोष्ट. ये एक अहम बात है. म्हणून आमच्या जीवनासंबंधी इसलिए हमने हमारे जीवन काल में, मागच्या वेळेस मी एक साक्ष दिली, पिछली बार मैंने गवाही दी, एका स्त्रीविषयी मी साक्ष दिली होती. एक स्त्री के बारे में मैंने एक गवाही दी. विधवा होती, वो एक विधवा स्त्री थी, तिला कॅन्सर होता, जिसे कैंसर था, लहान लेकरं होते. छोटे बच्चे थे. एक रिक्षामध्ये बसून ती लोकांना शिव्या शाप द्यायची, एक रिक्शा में बैठकर वो लोगों को गाली गलौज करती थी, लोकांना दगड मारायची. वो पत्थर फेंकती थी. सर्व लोकांनी तिचा त्याग केला होता, सभी लोगों ने उसका त्याग किया, सर्व नातलगांनी तिचा त्याग केला होता, सभी रिश्तेदार ने उसे छोड़ दिया, सर्व लोकांनी तिला दूर ठेवलं होतं, सभी लोगों ने उसे दूर रखा था, कारण ती शिव्या शाप द्यायची, क्योंकि वो गाली गलौज ती करती थी, दगडमार करायची. वो पथराव करती थी, त्यामुळे सर्व लोक तिथपासून दूर होते, इसलिए सभी लोग उसे दूर रहते सर्व थे, लोक तिची निंदा करायचे, सभी लोग उसकी निंदा करते सर्व लोक थे, तिचे नाव ठेवायचे. सभी लोग उसे नाम रखते थे ती भांडको स्त्री आहे, कि ये झगड़ा करने वाली स्त्री है, तिच्या भांडणामुळेची परिस्थिती अशी आहे, इसके झगड़ा करने के कारण इसकी परिस्थिति ऐसी है, तिला कोणीच मदत करायला तयार उसे नव्हतं, कोई मदद करने के लिए तैयार नहीं, तिच्या जवळ कोणी जात नव्हतं, उसके समीप कोई जाने वाला नहीं, अनेक लोक येत जात होते, अनेक लोग आते जाते थे, कोणी तिच्यावर दया करत नव्हता. कोई भी उस पर दया करने वाला नहीं था. एके दिवशी आम्ही आमचे सेवक चालत असताना एक बार मैं और हमारे सेवक वक्त जाते वक्त
येशू ख्रिस्त आम्हाला म्हणाला, प्रभु यीशु ने हमसे कहा, या स्त्रीकडे पहा, इस स्त्री की ओर आप देखें, या स्त्रीकडे पहा, इस स्त्री की ओर आप देखें, या स्त्रीला माझ्याकडे घेऊन ये, इस स्त्री को तुम मेरे पास लाओ, हिचे जीवन मी बदलून टाकल, इसका जीवन मैं बदल दूंगा, मी हिच्या कुटुंबाची स्थापना करल, मैं इसके परिवार की स्थापना मी करूंगा, हिला सर्व बंधनातून मुक्त करल. मैं इसे सभी बंधनों से मुक्त आज हिला करूंगा. कोणीच मदत करत नाही, आज इसे कोई मदद नहीं कर कोणी रहा, तिला समजून घेत नाही, कोई इसे समझ नहीं ले सर्व लोक रहा, तिला आरोप करत आहे, सभी लोग इस पे आरोप कर सर्व रहे लोक हैं, तिला दोष देत आहे, सभी लोग इसे दोष दे रहे पण ती हैं. मनातून दुःखी आहे, वो अंदरूनी दुखी है, ती कष्टी आहे, वो तकलीफ में है. सर्व लोकांनी ते सहाय्य सोडलेलं आहे, सभी लोगों ने उसकी सहायता करनी छोड़ दी है, तिला कॅन्सरने ती पीडित आहे, क्योंकि वो कैंसर से पीड़ित है, ती मनाने दुःखी आहे, वो अपने मन से दुखी है, फार कष्टी आहे. वो बहुत तकलीफ में है. देवाने तिला ओळखलं, परमेश्वर ने उसे पहचाना. कारण देवच तुम्हाला मला ओळखू शकतो. केवल परमेश्वर ही आप और मुझे पहचान सकते देवाने हैं. आम्हाला सांगितलं, परमेश्वर ने हमें बताया, तिला माझ्याकडे आण, वो स्त्री को आप मेरे पास मी लाओ, तिचं जीवन बदलून टाकेल. मैं उसका जीवन बदल दूंगा. मग आम्ही ते देवाच्या सेविकांना तिथं पाठवलं, तब हमने परमेश्वर की सेविकाओं को वहां भेजा, सिस्टर लोकांना तिथं पाठवलं, हमारे जो सिस्टर लोग हैं उन्हें भेजा, सिस्टर लोकांनी तिची भेट घेतली, वो हमारे सिस्टर लोग ने उनसे मुलाकात की, तिला तयार केलं, उन्हें तैयार किया, तिला देवासमोर आणून बसवलं, उन्हें परमेश्वर के सामने लाके बिठाया, तिला शिक्षण दिलं, उन्हें ज्ञान दिया गया, तिला सर्व गोष्टीची तिची व्यवस्था केली, उन्हें उनकी सभी चीजों की व्यवस्था की तिला गई, देवाचा मार्ग दाखवला, उन्हें परमेश्वर का मार्ग ती दिखाया, नियमित प्रार्थनेला येऊ लागली, वो हमेशा प्रार्थना में आने लगी, देवाने तिला आशीष दिलं, परमेश्वर ने उन्हें आशीष से भर दिया, देवाने तिचं जीवन बदलून टाकलं, परमेश्वर ने उसका जीवन बदल दिया, ते कॅन्सरतून देवाने तिला मुक्त केलं. कैंसर से परमेश्वर ने मुक्त किया. आज तिच्याकडे घर प्रॉपर्टी आहे, आज उनके पास घर है, प्रॉपर्टी है, सब आज कुछ है. तिचं घर घरातील मुलं फार सुखी आहे, आज उनका घर और उनके घर में रहने वाले उनके पुत्र सब सुखी है. आज तिच्याकडे स्वतःचं घर आहे, आज उसके बाद खुद का घर है, मुलांचं शिक्षण आहे, उनके बच्चे शिक्षण ले रहे हैं, आज ती नोकरी करती, आज वो नौकरी करती है, कष्ट करती, वो कष्ट करती है, देव तिला आशीष देतो. परमेश्वर ने आशीष देते हैं. आज तिच्या घरात शांती आहे, आज उनके घर में शांति है, आज बरकत आहे, बरकत है, आनंद आहे, आनंद है, देवाची आशीष आहे. परमेश्वर की आशीष है, देवाने तिची भाषा वर्तन बदलून टाकलं. परमेश्वर ने उनकी भाषा उनका आचरण बदल दिया. आज ती देवाची प्रार्थना करते, आज वो परमेश्वर की प्रार्थना आज करती है, देवाची स्तुती करते, परमेश्वर की स्तुति करती है. अनेक नातलग येऊन त्याला भेटतात. अनेक उनके रिश्तेदार उनको आके मिलते हैं. देव तुम्हाला मला समजून घेतो, परमेश्वर आपको और हमें समझते हैं. देव आमचं दुःख समजून घेतो, परमेश्वर हमारा दुख समझते हैं. तोच आमचे आशु पुसून शकतो. केवल वही हमारे आंसू पोंछ सकता म्हणून है. जावं तर देवाकडेच जावं, इसलिए जाए तो परमेश्वर की ओर जाए, देवालाच प्रार्थना करावी. केवल परमेश्वर को प्रार्थना करें, तो तुम्हाला मला समजून घेतो, क्योंकि वो आपको और हमें समझते हैं. त्यातून तो बाहेर काढतो. वो उसमें से हमें बाहर निकालते हैं. देव महान आहे, परमेश्वर महान है, देव थोर आहे, वो बहुत बड़े परमेश्वर त्याला है. कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. उन्हें कोई भी चीज नामुमकिन नहीं है. युवाच्या जीवनासंबंधी अयूब के जीवन से त्याला कोणीच मदत करत नव्हतं, उन्हें कोई मदद नहीं करता था. पण आज चांगली परिस्थिती आहे. आज अच्छी परिस्थिती है. येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थ आहे. प्रभु यीशु हमारे लिए मौजूद है. येशू ख्रिस्त म्हणला, मी तुम्हासाठी कैवारी पाठवतो, प्रभु यीशु ने कहा कि मैं तुम्हारे लिए पवित्र आत्मा भेजूंगा, तो तुम्हाला मदत करल, वो तुम्हें मदद तो करेगा, तुम्हाला सहाय्य करल, वो तुम्हारी सहायता तो करेगा, तुमच्याबद्दल सदैव राहील, वो तुम्हारे साथ हमेशा रहेगा, तो तुम्हाला वेळोवेळी सांभाळल, वो तुम्हें समय समय पे संभालेगा, तो तुम्हाला मार्गदर्शन करल. वो तुम्हें मार्गदर्शन करेगा. योहान 14:26 प्रमाणे योहन्ना 14:26 में लिखा है, तो तुमच्याबरोबर सदैव राहील, वो तुम्हारे साथ हमेशा रहेगा, सदैव मदत करल, वो हमेशा मदद करेगा, तो तुमच्यासाठी प्रार्थना करेल. वो तुम्हारे लिए प्रार्थना करेगा. आम्ही बायबलमध्ये पाहतो, इसलिए हम बाइबल में देखते हैं, कारण आज येशू ख्रिस्त आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आज आहे. प्रभु यीशु हमारे लिए परमेश्वर की ओर प्रार्थना करते हैं. देवाने माझं कुटुंब धुळीतून काढून हिरवळे आणून ठेवलं. परमेश्वर ने मेरे परिवार को कीचड़ में से दूर में से निकाल कर हरियाली पे लाके रखा. आम्ही देवाकडे वेळ रडलो, हम परमेश्वर की ओर समय समय पे रोए. आम्हीच रडलो असं नाहीये, केवल हम ही रोए ऐसा नहीं, आम्ही रडलो, प्रार्थना केली. हम रोए, प्रार्थना की, पण त्यावेळेस लेकिन उस वक्त येशू ख्रिस्त भी आमच्यासाठी रडला. प्रभु यीशु भी हमारे लिए रोए. येशू ख्रिस्त भी देवावर रडला आणि प्रार्थना तिने आम्हासाठी केली. उस वक्त प्रभु यीशु भी हमारे लिए रोए और परमेश्वर को उन्होंने प्रार्थना की. तिने अश्रुपूर्ण नेत्रांनी देवाला प्रार्थना केली. आंसू भरे आंखों से उन्होंने परमेश्वर को प्रार्थना की. माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. मेरे परिवार के लिए प्रार्थना की. जेम्स ठाकूरसाठी प्रार्थना केली जेम्स ठाकुर के लिए प्रार्थना की की देवा हे बस कर, कि परमेश्वर आप बस करें, त्यांना या समस्येतून बाहेर काढ, इनको इस समस्या से आप बाहर निकालें, त्यांच्या पापाची क्षमा कर, इनके पापों की आप क्षमा करें, त्यांचा उद्धार कर, इनका आप उद्धार करें, यातून त्यांना बाहेर काढ. इसमें से आप इन्हें बाहर निकालें. येशूने देवाकडे प्रार्थना केली. प्रभु यीशु ने परमेश्वर को प्रार्थना की. येशूची प्रार्थना नेहमीच देव ऐकतो. प्रभु यीशु की प्रार्थना हमेशा परमेश्वर सुनते हैं. सर्वदा येशूची प्रार्थना देव ऐकत असतो. हमेशा
परमेश्वर प्रभु यीशु की प्रार्थना सुनते हैं। देवाने प्रार्थना ऐकली, परमेश्वर ने प्रार्थना सुनी, देवाने आमचे आशे पुसून टाकले, परमेश्वर ने हमारे आंसू पहुंच दिए, आमचे जीवन त्यांनी बदलून टाकलं, हमारा जीवन बदल दिया, आमचं कुटुंब बदललं, हमारा परिवार बदल गया, आमचा उद्धार केला. हमारा उद्धार किया, तर आम्ही देवाला सांगितलं, क्योंकि हमने परमेश्वर से कहा, देवाने आम्हाला समजून घेतलं. परमेश्वर ने हमें समझ लिया। तो म्हणला पुन्हा रडू नको, उन्हें कहा कि फिर वापस मत रोना, इथून पुढे चांगले दिवस येतील, इसके आगे अच्छे दिन आएंगे, मी तुमच्यावर राहील, क्योंकि मैं तुम्हारे साथ मी रहूंगा, सदैव तुमच्यावर राहील, मैं हमेशा तुम्हारे साथ सदैव रहूंगा, तुम्हाला मदत करल, मैं हमेशा तुम्हें मदद करूंगा, सदैव तुम्हाला सुरक्षित ठेवल. मैं हमेशा तुम्हें सुरक्षित रखूंगा। 30 वर्ष देव आमच्यावर राहतो, पिछले 30 सालों से परमेश्वर हमारे साथ 30 वर्ष रहते देव हैं, आम्हाला सांभाळतो, पिछले 30 सालों से परमेश्वर हमें संभालते हैं, 30 वर्ष तो सत्य जीवन मंडळीला सांभाळतो. 30 सालों से वो सत्य की जीवित मंडली को संभालते हैं। संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज 30 वर्ष सांभाळतो. 30 साल से संभालते हैं। 30 वर्ष मी देवावर चालत आहे, 30 सालों से मैं परमेश्वर के साथ चल रहा देव हूँ, मार्गदर्शन करत तसं चालत आहे. परमेश्वर मार्गदर्शन करते हैं वैसा मैं चलता हूँ। अनेक लोकांसाठी प्रार्थना केली, अनेक लोगों के लिए मैंने प्रार्थना अनेक की, लोकांसाठी विनंती केली, अनेक लोगों के लिए मैंने रडून प्रार्थना रडून प्रार्थना केली. की, मैंने रो रो कर या प्रार्थना स्थळात अनेकांनी प्रार्थना केली. की। इस स्थल पे अनेक लोगों ने प्रार्थना की, देवाने त्यांचे आशू पुसून टाकले, परमेश्वर ने उनके आंसू पोंछ दिए, या समस्येतून लोकांना बाहेर उस काढलं, समस्या से उन्हें बाहर निकाला, त्यांचं समाधान केलं, उनका समाधान किया, त्यांचं परिवर्तन केलं, उनका परिवर्तन किया, त्यांना आश्वस्त केलं, उन्हें आशीषित किया, सर्व गोष्टी बदलून टाकलं देवाने. सभी चीजें बदल दी। हे देवाचं कार्य आहे. ये परमेश्वर का कार्य है, म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं, आम्ही देवाचा गौरव करतो. हम परमेश्वर का गौरव करते हैं। आज आमच्याकडे चांगला समय आहे, आज हमारे पास अच्छा समय है, चांगला वेळ आहे, चांगला समय आहे. अच्छा वक्त है, अच्छा समय है। आम्ही संधीचा सदुपयोग करा. इस समय का हमें उपयोग करना चाहिए। समस्याकडे पाहत बसू नका, केवल समस्या की ओर ना देखें, अडचणीकडे पाहत बसू नका. मुश्किलों की ओर ना देखें। ज्या परिस्थितीत तुम्ही आहात, जिस परिस्थिति में आप हैं, एकमेकाला सांगत बसू नका. एक दूसरे को मत बताते बैठे, देवाकडे जा. परमेश्वर की ओर जाएं। तुम्ही दुःखी आहात, आप दुखी हैं, तुम्ही कष्टी आहात, तकलीफ में तुम्ही हैं, आजारात आहात, बीमारी में तुम्ही हैं, व्यसनात आहात, नशे में तुम्ही हैं, बंधनात आहात, बंधनों में हैं, तुमची कुटुंबाची बिघाड झालेला आहे, आपका परिवार में बिगड़ाव है, तुम्हाला बरकत नाहीये, बरकत नहीं है, तुम्ही जे काय करता सफल होत नाहीये, जो भी कर रहे हो उसमें सफलता नहीं तुम्हाला है, शांती नाहीये, आपके घर में शांति नहीं तुमचे है, कुटुंब पूर्ण नाहीये, आपका परिवार पूरा नहीं है, तुमच्या कुटुंबात संतती नाहीये. आपके परिवार में संतान नहीं है, जे काही जो कुछ है देवाकडे जा, परमेश्वर की ओर आए, विश्वासाने जा. पूरे विश्वास से आए, देवाचा पुत्र प्रवेश चिकित्सकडे जा. प्रभु यीशु के पुत्र यीशु मसीह के पास आए, मनापासून देवाला प्रार्थना करा, पूरे मन से परमेश्वर को प्रार्थना करें, रडून रडून प्रार्थना करा. रो रो कर प्रार्थना करें। तो म्हणला मी तुझे आशू पुसून टाकल, वो कहते हैं कि मैं तुम्हारे आंसू पोंछ दूंगा, पुन्हा रडू नको. वापस मत रोना, ज्या गोष्टीत तू रडतो जिस चीज के लिए तुम रोते हो ती गोष्ट मी तुला देऊन टाकील, वो चीज मैं तुम्हें दे दूंगा, मी तुझं समाधान करेल. मैं तुम्हारा समाधान करूंगा। बायबलमध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं हन्ना देवाच्या मंदिरात जाऊन रडायला लागली. हन्ना परमेश्वर के मंदिर में जाके रोने लगी, देवाला त्यांनी प्रार्थना केली, परमेश्वर को उसने प्रार्थना की, हे देवा माझ्याकडे अवलोकन कर, हे परमेश्वर आप मेरे पास आए, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. मेरी प्रार्थना की ओर आप ध्यान मी दें, फार दुःखी आहे, कष्टी आहे, मैं बहुत दुख में हूँ, तकलीफ में हूँ, मला संतती नाहीये, मुझे कोई संतान नहीं, त्यामुळे मी फार कष्टी त्रासात आहे. इसलिए मैं बहुत दुख में हूँ, मैं तकलीफ में हूँ, सर्व लोक मला नाव ठेवत आहे, सभी लोग मेरी निंदा कर रहे सर्व हैं, लोक माझी निंदा करत आहे, सभी लोग मेरी निंदा कर रहे तरी हैं, मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे, फिर भी मैं आप पर विश्वास रखती हूँ, दररोज तुझी प्रार्थना करत आहे, हर समय मैं आपकी प्रार्थना करती तुझ्या हूँ, विश्वासात मी चालत आहे. आपके विश्वास में मैं चल रही हूँ, माझी कूस तू भर. मेरी गोद आप भरे। रडून रडून तिने देवाला प्रार्थना केली, उसने रो रो कर परमेश्वर को प्रार्थना की, देवाने ती प्रार्थना ऐकली. परमेश्वर ने उसकी प्रार्थना सुनी, देवाच्या सेवकाने तिला सांगितलं, परमेश्वर के सेवक ने उससे कहा, एलीने तिला सांगितलं, एली ने उससे कहा, जे तू मागते देव तुला देईल. जो तुम मांग रहे हो परमेश्वर तुम्हें देंगे, देव देईल म्हणजे देईल. परमेश्वर देंगे, देवाने देऊन टाकलं, परमेश्वर ने उसे दे दिया, देवाने तिची कूस भरून टाकली. परमेश्वर ने उसकी गोद भर दी। ज्यावेळेस तिने विश्वासाने प्रार्थना केली, जिस वक्त उसने विश्वास से प्रार्थना की, देवाने तिला अभिवचन दिलं. परमेश्वर ने उसे अभिवचन दिया, ती पुन्हा निराश झालीच नाही, वो वापस दोबारा वो निराश नहीं ती हुई, दुःखी नव्हती, वो दुखी नहीं हुई, ती कष्टी नव्हती, वो तकलीफ में नहीं थी, विश्वासात चालत गेली. वो विश्वास में चलती गई, देवाने तिची कूस भरली, परमेश्वर ने उसकी गोद भर दी, संतती देऊन टाकली. उसे संतान दी, तो देवाचा शास्त्र झाला, वो परमेश्वर का सेवक बना, तो शमेल झाला, वो शमूएल तो बना, देवाचा सेवक तयार झाला. वो परमेश्वर का सेवक बना। रडून रडून तिने प्रार्थना केली. ये रो रो कर उसने प्रार्थना की। हे फार महत्वाची गोष्ट आहे. ये एक अहम बात है आमच्या जीवनात संबंधी हमारे जीवन के बारे में। परिस्थितीकडे पाहून रडू नका, परिस्थिति की ओर देख के ना रोए, समस्याकडे पाहून रडू नका. समस्या की ओर देख के ना रोए, आम्हाला मदत करणार आहे, हमारी मदद करने के लिए है, आम्हाला सहाय्य करणार आहे, हमारे सहाय्य करने वाला है, आमचा कैवार घेणार आहे, हमारी पूछताछ करने वाला है, आम्हाला कोणी प्रेम करत नाही,
हमें कोई प्रेम करने वाला कोणी नहीं, विचारपूस करत नाही, हमें कोई नहीं पूछता, कोणी आमची देखभाल करत नाही. कोई हमारी देखभाल नहीं करता, देव आमची देखभाल करण्यास तयार आहे. लेकिन परमेश्वर हमारी देखभाल करने के लिए देव तैयार आमची है। विचारपूस करण्यास तयार आहे. परमेश्वर हमारी पूछताछ करने के लिए तैयार है। देव आमच्यावर प्रेम करतो. परमेश्वर हम पे प्रेम करते हैं, त्याला तुमची माझी काळजी आहे. उन्हें आपकी और मेरी चिंता है। कोणी जगात कोणी तुम्हाला विचारत नसेल, इस संसार में हमें कोई नहीं पूछेगा, कोणी प्रेम करत नसेल, कोई प्रेम नहीं करेगा, पण देव तुमच्यावर प्रेम करतो. लेकिन परमेश्वर हम पे प्रेम करते हैं। 38 वर्ष दुखण्याकडे आम्ही जातो. जो 38 साल से जो पीड़ित व्यक्ति था, तो म्हणाला, वो कहता है, येशू की त्याजवळ गेला. प्रभु यीशु उसकी ओर गए, येशू की त्याला म्हणाला, प्रभु यीशु ने उससे कहा, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? तुम्हें चंगाई प्राप्त करने की इच्छा है क्या? तो म्हणला, बरे होण्याची इच्छा आहे, उसने कहा कि प्रभु जी मुझे चंगाई होना है, पण मला कोणीच मदत करत नाही. लेकिन मुझे कोई मदद नहीं कर कोणीच रहा, मला सहाय्य करत कोई नाही. मेरी सहायता नहीं कर कोणीच रहा, माझ्याजवळ येत नाही. कोई मेरे समीप नहीं मी आता, प्रयत्न करतो, मैं कोशिश करता पण हूँ, मला मदत करणारा कोणीच नाही. लेकिन मेरी मदद करने वाला कोई नहीं है। स्वतः येशू की त्याजवळ आला. खुद प्रभु यीशु उसके समीप गए, स्वतः येशू की त्याला त्या आजारातून उठवलं. खुद प्रभु यीशु ने उस बीमारी से उसे चंगाई दी, स्वतः येशू की त्याला भेटला. खुद प्रभु यीशु उसे मिले। 38 वर्षानंतर त्याला आजारातून देवाने उठवलं. 38 सालों बाद परमेश्वर ने उसे उस बीमारी से उठाया। देव स्वतः तुमची भेट घेण्यास तयार आहे. परमेश्वर खुद आकर हमसे मुलाकात करने के लिए तैयार हैं। देव तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर आप पे और हम पे प्रेम करते हैं। आम्ही भी देवावर प्रेम केलं पाहिजे. हमें भी परमेश्वर पे प्रेम करना आम्ही देवावर चाहिए, विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वर पर विश्वास रखना चाहिए, देवाचं आज्ञाचं पालन केलं पाहिजे. परमेश्वर की आज्ञाओं का पालन करना देव जरूरी है। आमची काळजी घेण्यास समज तयार आहे. परमेश्वर हमारी देखभाल करने के लिए तो तैयार आम्हाला है, मदत करण्यास तयार आहे. वो हमें मदद करने के लिए तो तैयार आम्हाला है, सहाय्य करण्यास तयार आहे. वो हमारी सहायता करने के लिए तैयार देवाची है। मदत घ्या, परमेश्वर की मदद लें, देवाचं सहाय्य घ्या, परमेश्वर की सहायता लें, का त्याशिवाय काही होतच नाही. क्योंकि उनके बगैर कुछ नहीं होगा। येशू कीच म्हणाला, प्रभु यीशु ने कहा, योहान 15:3 मध्ये तो म्हणतो, यूहन्ना 15:3 में कहते हैं, मजपासून विभक्त असल्यास काहीच होऊ शकत नाही. मुझसे बिछड़कर तुम कुछ नहीं कर पाओगे। उत्तम उत्तम, उत्तम ते माझ्यापासून आहे. क्योंकि उत्तम वो मुझसे प्राप्त होगा, उत्तम ते माझ्याकडून येतं. क्योंकि उत्तम वो मुझसे आएगा। माझ्यापासून वेगळं तुम्ही काहीच करू शकत नाही. मुझसे बिछड़कर तुम कुछ नहीं कर पाओगे। हा देव तुम्हाला मला मदत करतो, मदत घ्या. इसलिए आज प्रभु परमेश्वर आपको और मुझे मदद करने के लिए तैयार है, वो मदद ले। देवावर विश्वास ठेवा. परमेश्वर पर विश्वास रखें, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवा. परमेश्वर के पुत्र पर विश्वास देवाच्या रखें, वचनावर विश्वास ठेवा. परमेश्वर के वचनों पर विश्वास रखें। देवाला जाऊन आमचे घरानं देवाला सांगा. हम हमारा दुख जाकर परमेश्वर को बताएं, देवाच्या मंडळीत जाऊन देवाच्या सेवकांना सांगा. परमेश्वर की कलीसिया में जाकर परमेश्वर के सेवक को बताएं, देवाला सांगा, परमेश्वर को बताएं, देवाच्या मंडळीला सांगा. परमेश्वर की कलीसिया को ते बताएं, तुमच्यासाठी प्रार्थना करतील. वो आपके लिए प्रार्थना येशू करेंगे। ख्रिस्त तुमच्यासाठी प्रार्थना करेल. प्रभु यीशु आपके लिए प्रार्थना करेंगे त्यातून तो तुम्हाला बाहेर काढेल. और उस मुश्किल से आपको बाहर निकालेंगे। आमच्या दुःखात सांत्वन होतं. हमारे दुखों का निवारण होगा। देव आमच्याकडे पाहतो. परमेश्वर हमारी ओर देखते हैं, आमच्या दुःखात सांत्वन होतो. हमारे दुखों का निवारण होता आमच्या है, जीवनाचं परिवर्तन होतं. हमारे दुखों का परिवर्तन। आम्ही मरणातून जीवनात जातो. हम मौत के बल जाते होते हैं, लेकिन हमें नया जीवन मिलता है। शापातून आम्ही आश्रयित होतो. हम शापित जीवन में से हम आशीषित जीवन मिलता वाईट है। दिवस जाऊन चांगले दिवस येतात. बुरे दिन जाकर अच्छे दिन आते हैं, हे दिवस करू शकतो. ये केवल परमेश्वर कर सकते हैं। जावं तर देवाकडे चाहे जावं, तो परमेश्वर की ओर जाए, देवाला सांगावं. परमेश्वर को बताएं। हे आम्ही बायबलमध्ये पाहतो. ये हम बाइबल में से देखते हैं। देवाचं कौतुक करत आहोत. परमेश्वर की हम प्रशंसा करते हैं, देवाचं गुणगान करत आहोत. परमेश्वर का गुणगान करते हैं। आता महत्वाचा भाग हा आहे, एक अहम बात मैं आपसे कहता हूँ, माझ्या जीवनासंबंधी मी म्हणलं की मी साक्ष देणार आहे. आज मैं मेरे जीवन के बारे में आपसे गवाही, आपके सामने गवाही दूंगा। या आठवड्यात इस सप्ताह में माझ्या जीवनात देवाने नवीन साक्ष तयार केली. परमेश्वर ने मेरे जीवन में एक नई गवाही तैयार की, एक अद्भुत साक्ष तयार केली. एक अद्भुत गवाही तैयार की। त्याबद्दल मी देवाचं प्रथम गुणगान करतो. इसलिए सबसे पहले मैं परमेश्वर का गुणगान करता हूँ। देवाचं प्रेम मी पाहिलं. परमेश्वर का प्रेम मैंने फिर एक बार देखा, त्यावेळेला मी देवाचं खरंच कौतुक करतो. इसलिए मैं परमेश्वर का गुणगान करता हूँ। देव आम्हावर आहे परमेश्वर हमारे साथ है, म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो. इसलिए परमेश्वर का मैं धन्यवाद करता हूँ। माझ्या जीवनासंबंधी साक्ष मागील आठवडे असा आहे मेरे जीवन के बारे में गवाही है कि पिछले सप्ताह की माझी मुलगी, मेरी बेटी, प्रथम मुलगी, मेरी सबसे बड़ी बेटी, जी देवाला प्रार्थना करून देवाने ती दिली. जो परमेश्वर को हमने प्रार्थना करके परमेश्वर ने हमें दी। प्रार्थना करून देवाने माझ्या पत्नीची कूस भरली. प्रार्थना करने के कारण परमेश्वर ने मेरी पत्नी की गोद भरी। देवाने ती मुलगी मला दिली. परमेश्वर ने वो बेटी मुझे दी, प्रथम मुलगी. पहली मेरी बेटी। असे 3 मुलं आहे. ऐसे मेरी 3 संतान हैं। पहिली मुलगी तिचं नाव मी प्रीती ठेवलं.
मेरी जो पहली बेटी है मैंने उसका नाम प्रीति रखा, कारण मी देवाचं प्रेम पाहिलं. क्योंकि मैंने परमेश्वर का प्रेम देखा. आम्ही देवाला प्रार्थना केली. हमने परमेश्वर को प्रार्थना की, देवाने माझे कुटुंब पूर्ण केलं. परमेश्वर ने मेरा परिवार पूरा किया, संतती देऊन कुटुंबात आनंद आणला. संतान देकर मेरे परिवार में आनंद लाया. मेलेली खुश जिवंत केली. मरी हुई गोद जो थी वो परमेश्वर ने भर दी. संतती देऊन त्यांनी कुटुंबात ची वाढ केली. संतान देकर वो हमारे परिवार की बढ़ोतरी की. म्हणून मी माझ्या मुलीचं नाव प्रीती ठेवलं. इसलिए मैंने मेरी बेटी का नाम प्रीति रखा. देवाची प्रीती. ये परमेश्वर की प्रीति है. मागील आठवडी ती आजारी पडली. पिछले सप्ताह वो बीमार हुई, तिला उलट्या व्हायला सुरुवात झाली. वो उल्टियां करने लगी. ती खाण्यापिण्यासंबंधी ती जास्त काळजी घेत नाही. वो खाने पीने के बारे में वो ज्यादा ध्यान नहीं देती. ती शिक्षणाकडे जास्त लक्ष देते. उसका ध्यान शिक्षण की ओर ज्यादा है. ती खाण्यापिण्या लक्ष नाही त्यामुळे ती उलट्या व्हायला लागल्या तिला. वो खाने पीने में ज्यादा ध्यान न देने के कारण उसे उल्टियां होने लगी. उलट्या होत राहायला लागल्या. उसे उल्टियां हो रही थी. एक उलटी दोन असे चालू झाल्या. एक दो ऐसे उसने कई उल्टियां की. आम्ही डॉक्टरचे उपचार केले. हमने डॉक्टर के उपचार किए. डॉक्टरने तिला औषध दिलं. डॉक्टर ने उसे दवाई दी. तरी पण तिच्या उलट्या थांबत नव्हत्या. फिर भी उसकी उल्टियां थी वो रुक नहीं रही थी. दिवस रात्र तिच्या उलट्या चालू होत्या. वो दिन और रात उसकी उल्टियां उसे चालू थी. आम्ही म्हणलं तिला ऍसिडिटी झाली असन. हमें लगा कि उसे एसिडिटी हुई होगी, पित्त झाला असन. पित्त हुआ ते होगा, खात पित नाही म्हणून तिला तो त्रास होत असेल. क्योंकि उसका खाने पीने में इतना ध्यान नहीं है इसलिए उसे तकलीफ होती होगी. आम्ही तिला समजून घेतलं नाही. हमने उसे तभी समझ नहीं लिया. तिच्या आधाराला आम्हाला समजून घेतलं नाही. उसकी जो बीमारी थी वो हमें समझ नहीं आई. आम्ही ट्रीटमेंट करत राहिलो. हम ट्रीटमेंट करते गए पण तिच्या उलट्या बंदच होत नव्हत्या. लेकिन उसकी उल्टियां बंद नहीं हो रही थी. उलट्या करून करून तिने जवळजवळ 45 किंवा 50 पर्यंत तिने उलट्या केल्या. उल्टियां करते करते उसने 45 से 50 असा उल्टियां माझा अंदाज आहे. की. ये मेरा अंदाज है. पण 40च्या वर तिने उलट्या केल्या. लेकिन 40 से अधिक उसने जे उल्टियां, खाईल ती उलटी करत होती. जो कुछ खाती थी वो तिची उल्टी के द्वारा परिस्थिती मारा. शरीराची फार बिकट झाली. उसकी परिस्थिति बहुत बिकट हुई. ती क्षीण झाली. वो बहुत दुर्बल हुई. ती झोपूनच गेली. वो सो गई. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. हम उसे अस्पताल ले गए. हॉस्पिटलमध्ये तिला उपचार करायला लावलं. हमने अस्पताल में उसका फिर एक बार उपचार किया. तिला सलाईन लावले. उसे सलाइन पे रखा तिचे था. उपचार चालू झाले. उसके उपचार शुरू है. आम्ही देवाला प्रार्थना करत राहिलो. हम परमेश्वर को प्रार्थना करते तर रहे. हॉस्पिटलमध्ये तिची परिस्थिती थांबत नव्हती. फिर भी अस्पताल में उसकी परिस्थिति थी, उसकी उल्टियां नहीं रुक रही थी, चालूच होती ती. वो चालू ही थी. ती फार थकून गेली होती. वो बहुत थक गई थी. ती फार क्षीण झाली होती. वो बहुत दुर्बल हो चुकी तिला थी. समजत नव्हतं. उसे समझ नहीं आ आम्ही रहा तिला था. उचलून घेऊन जायचो. हम उसे उठा कर ले जा फार रहे थे. बिकट परिस्थिती झाली होती. उसकी परिस्थिति बहुत बिकट हो चुकी. मागील बुधवारी पिछले बुधवार ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. वो अस्पताल में एडमिट मी थी. बुधवारी 7 वाजता या ठिकाणी आलो. मैं पिछले बुधवार 7 बजे आपके सामने आया मी था. संदेश चालू करणार मैंने सुसमाचार शुरू किया. त्यावेळेस मला फोन आला. उस वक्त मुझे फोन आया, माझ्या कामकरीला फोन आला मेरे कार्यकरी को फोन आया की बदलला फोन द्या. कि ब्रदर को आप फोन दें. त्यावेळेस मी विचारलं काय झालं. उस वक्त मैंने पूछा क्या हुआ. त्यावेळेस कुटुंबाने सांगितलं उस वक्त मेरे परिवार ने बताया की डॉक्टरने ताबडतोब तुम्हाला बोलवलंय. कि डॉक्टर ने आपको तुरंत बुलाया है. ताबडतोब त्याच्या वडिलांना घेऊन या म्हणे. तुरंत इसके पिता को आप यहाँ पे बुलाएं. या मुलीची परिस्थिती फार बिकट आहे. इस बच्ची की परिस्थिति बहुत बिकट है. ही वाचू शकत नाही. ये बच नहीं सकती. ही मरू शकते पोरगी. ये मर जाएगी. हिची परिस्थिती फार बिकट आहे. इसकी परिस्थिति बहुत बिकट है. 7 वाजता 7 बजे मागच्या बुधवारी पिछले बुधवार मला हा निरोप भेटला ये मुझे निरोप मिला. की डॉक्टरनी ताबडतोब मला बोलवलं. डॉक्टर ने मुझे तुरंत बुलाया है. डॉक्टरने तिची सोनोग्राफी केली. डॉक्टर ने उसकी सोनोग्राफी की. सोनोग्राफी त्याला काय निदान लागलं. सोनोग्राफी में उन्होंने कुछ अनुमान तर मला लगाया. ताबडतोब घेऊन या नंतर मुलगी गमावल तुम्ही. उन्होंने कहा कि इनके पिता को तुरंत बुलाए नहीं तो आप आपकी बेटी गवा दोगे. मी इथं उभं राहून देवाला प्रार्थना केली. मैंने यहाँ खड़े रहकर परमेश्वर को प्रार्थना कारण की, देवाने मला सोशल मीडियावर आणलं. क्योंकि परमेश्वर ने मुझे सोशल मीडिया पे लाया है. दर बुधवारी तू काय संदेश दे. हर बुधवार पे तुम मेरा सुसमाचार दो. मी संदेश थांबू शकत नव्हतो. मैं सुसमाचार नहीं रोक सकता कारण था ही माझी जबाबदारी आहे. क्योंकि ये मेरी जिम्मेदारी है. देवाने मला आज्ञा केलेली आहे. परमेश्वर ने मुझे आज्ञा की या है. ठिकाणी उभं राहून देवाला प्रार्थना केली. मैंने इसी स्थान से परमेश्वर को प्रार्थना की. देवा तू दिलं तूच बघ आता. परमेश्वर ये आपने दिया है, आप ही से देखें. तू इथं बी आणि तिथं बी आहे. आप यहाँ पर भी हो, वहां पर भी हो. माझी मुलीची काळजी घे. मेरी बेटी की आप देखभाल करो. मला संदेश द्यायला मदत कर. मुझे संदेश देने के लिए आप मदद करो. मागच्या बुधवारी मी संदेश दिला. पिछले बुधवार मैंने सुसमाचार दिया. अनेक लोकांच्या आशा असतात
क्योंकि अनेक लोगों की उम्मीदें हैं, अनेक लोकांची उपस्थिती होती, अनेक लोगों की मौजूदगी है, अनेक लोकांसाठी प्रार्थना होती. अनेक लोगों की प्रार्थना है. देवाने मला अभिवचन दिलं, परमेश्वर ने मुझे अभिवचन दिया तू है. मंडळीकडे पहा, तुम कलीसिया की ओर तू देखो, मंडळीची काळजी घे, तुम कलीसिया की देखभाल मी करो. तुझ्या घराची काळजी घेतो, मैं तुम्हारे परिवार की देखभाल मी तुझ्या करूंगा. मुलांची काळजी घेतो, मैं तुम्हारे बच्चों की तू देखभाल माझ्या करूंगा. मेंढरांची काळजी घे. तुम मेरे कलीसिया की ओर देखो. हे देवाने मला अभिवचन दिलेलं आहे. ये परमेश्वर ने मुझे अभिवचन दिया है. त्याप्रमाणे मी बुधवारी संदेश दिला, उस पर मैंने बुधवार को संदेश दिया, प्रार्थना केली, प्रार्थना की, सभा समाप्त केली. सभा समाप्त की. मग मी घरी गेलो, उसके बाद मैं घर गया. घरी जाऊन विचारपूस केली, घर जाकर मैंने पूछताछ की. हॉस्पिटलमध्ये गेलो. मैं अस्पताल में गया. त्यावेळेस तिला आमच्या नातलगांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तब हमारे रिश्तेदार उसे उठाकर बड़े अस्पताल में ले गए थे. हॉस्पिटल जाऊन आम्ही भेटलो, उस अस्पताल में हम जाके मिले, डॉक्टरशी चर्चा केली. डॉक्टर से बातचीत की. डॉक्टरने सांगितले की तिथे सिटी स्कॅन करा, डॉक्टर ने कहा कि इसका सीटी स्कैन निकालना पड़ेगा, कारण याची परिस्थिती फार बिकट आहे क्योंकि इसकी परिस्थिति बहुत बिकट है, आणि याचे वाचण्याचे चान्सेस फार कमी आहे. क्योंकि इसके बचने के चांसेस बहुत कम हैं. आम्हाला काही कळत नव्हतं, हमें कुछ समझ नहीं आ रहा था, आम्हाला समजत नव्हतं वो हमें समझ नहीं आ रहा का था. अशी आमची परिस्थिती झालेली आहे, क्यों हमारी परिस्थिति ऐसी का है? माझी मुलगी एवढी आजारी पडलेली आहे, क्यों मेरी बेटी ऐसी का बीमार ती हुई? मृत्यूपर्यंत चाललेली आहे. क्यों वो मौत के बल जा रही है? डॉक्टरला यश काय येत नाही. क्यों डॉक्टर को यश नहीं मिल आम्ही रहा? देवाला प्रार्थना केली, हमने परमेश्वर को प्रार्थना की, देवा आमच्याकडून काय चुकलं का, परमेश्वर हमसे कुछ गलतियां हुई है क्या? माझ्याकडून काय चुकलं का, मुझसे कुछ गलतियां हुई है क्या? माझ्या चुकांची क्षमा कर. मेरी गलतियों की क्षमा करे. पण माझ्या मुलांचं काय, मेरे बच्चों का क्या है? आज माझी मुलीचं वय 20 आहे, आज मेरी बेटी का आयु 20 है. या परिस्थिती मृत्यूपर्यंत गेलेली आहे. इस समय वो मौत के बल जा रही तो है. काय करते मला समजत नाही, आप क्या कर रहे हैं मुझे समझ नहीं आ पण रहा. आमची प्रार्थना चालू होती, लेकिन हमारी प्रार्थना शुरू कारण हुई, आमचा विश्वास देवावर होता. क्योंकि हमारा विश्वास परमेश्वर पे डॉक्टरनी था. तिला सिटी स्कॅन करायला पाठवलं. डॉक्टर ने उसे सिटी स्कैन करके आम्ही भेजा. रात्री 12 वाजता तिला सिटी स्कॅन करण्यासाठी घेऊन गेलो. हम रात को 12 बजे उसका सिटी स्कैन करने के सिटी लिए गए. स्कॅन जवळ गेलो आम्ही, हम सिटी स्कैन करने के लिए गए. तिथं बी आम्ही एक अनुभव घेतला. वहां पर भी हमने एक अनुभव लिया. सिटी स्कॅन ज्या ठिकाणी नंबर होतेस, वहां पे स्कैन करने के लिए जो नंबर थे, अपॉइंटमेंट होते अनेकांच्या. कई लोगों की अपॉइंटमेंट थी. आमचा नंबर लागण्याच्या अगोदर एकाचा नंबर होता. हमारा नंबर आने के पहले एक पेशेंट का नंबर था. त्यांनी आम्हाला सांगितलं, उन्होंने हमसे कहा था आता जो पेशंट येणार आहे अभी जो पेशेंट आने वाला है त्याला करोना झालेला आहे, वो कोरोना का पेशेंट है. त्याची आम्ही सिटी स्कॅन करणार आहोत. पहले हम उनका स्कैन करेंगे. त्याचे सिटी स्कॅन झाल्यानंतर उसका सिटी स्कैन होने के बाद सर्व आमचं रूम आम्ही सॅनिटाईज करणार आहोत. वो पूरा जो अंदर का रूम है हम पूरा सैनिटाइज करेंगे. 1.5-2 तास आम्ही बंद करणार वो आहोत. 1.5-2 घंटे हम बंद करेंगे. मग आम्ही तुमच्या मुलीला घेऊ. फिर उसके बाद हम आपकी बेटी को पण लेंगे. आमची मुलीची परिस्थिती खालत होती. लेकिन हमारी बेटी की परिस्थिती बहुत बिकट हो रही तिचे थी. पल्स डॉक्टरनी पाहिले. उसकी पल्स डॉक्टर ने देखी. आमचे पल्स असतात 90 पर्यंत चालतात. हमारे पल्स है वो 90 तक चलते हैं. 90 पण आम्ही नॉर्मल असतो, हम 90 तक नॉर्मल रहते पण हैं. तिचे पल्स 190 झाले होते. लेकिन उसके पल्स जो है वो 1 से 90 के ऊपर गए ते थे. हृदय उडत होतं, उसका दिल जो है वो तेज धड़क रहा था. बीपी तिचं डाऊन होत चाललं होतं, उसका ब्लड प्रेशर लो होते गया. शरीराची क्रिया हळूहळू थंडावत चालली होती, उसकी शरीर धीरे धीरे ठंडा होते जा रहा था. उलट्या तिच्या चालूच होत्या. उसकी उल्टियां चालू थी. तिथं उभं राहून आम्ही देवाला प्रार्थना केली. उसी स्थान खड़े रहकर हमने परमेश्वर को प्रार्थना की. देवा तुझ्या हातात सर्व गोष्टी आहे, परमेश्वर आपके हाथों में सभी चीजें हैं. तू बघ जरा, आप देखें, तू आमचा मार्ग खुला कर. आप हमारा मार्ग खोलें. इथं उभं राहून आम्ही सर्वांनी प्रार्थना केली. वहीं खड़े रहकर हमने सबने प्रार्थना की. देवाने मार्ग खोला. परमेश्वर ने मार्ग खोला. जो येणारा पेशंट होता, जो आने वाला पेशेंट था, देवाने त्याला तिथंच थांबवलं. परमेश्वर ने इसे वही रोक दिया आमच्या मुलीचा नंबर लावला. और मेरी बेटी का नंबर लगाया. सिटी स्कॅन वाल्याने आमच्या मुलीला घेतलं. सिटी स्कैन करने व्यक्ति ने हमारी बेटी को अंदर लिया. त्याने सिटी स्कॅन केला. उसे सिटी स्कैन किया. आम्ही अनुभव घेतला हमने अनुभव लिया. की जी कोरोना व्याधीने येणारी व्यक्ती होती, देवाने तिला थांबवलं. जो कोरोना बीमारी से आने वाली व्यक्ति थी, परमेश्वर ने इसे रोका, तिला येऊ दिलं नाही देवाने. उसे आने नहीं दिया. ह्यामागे आमची प्रार्थना होती. इसके पीछे हमारी प्रार्थना थी. देवाने आमची काळजी घेतली, परमेश्वर ने हमारी कारण देखभाल की, आमच्याकडे वेळ कमी होता. क्योंकि हमारे पास समय कम था. तो समयानुसार आम्हाला चालायचं होतं, क्योंकि वो समय अनुसार हमें चलना था. पण देव आमच्यावर होता. ये परमेश्वर हमारे साथ थे. पण सिटी स्कॅनचा रिपोर्ट घेऊन आम्ही डॉक्टरकडे गेलो. सिटी स्कैन का रिपोर्ट लेकर हम डॉक्टर के पास गए. डॉक्टरने रिपोर्ट पाहिला. डॉक्टर ने रिपोर्ट देखा. डॉक्टर घाबरून गेले. डॉक्टर वो देखकर डर गए. डॉक्टर म्हणाले, डॉक्टर ने कहा तर संपूर्ण शरीरामध्ये सेप्टिक झालेला आहे. उसके पूरे शरीर में इन्फेक्शन और सेप्टिक हुआ है. सर्व शरीरात तिचं सेप्टिक झालेलं आहे. उसके पूरे शरीर में सेप्टिक हुआ है. ते सेप्टिक सर्व पसरत आहे. वो सेप्टिक पूरा इन्फेक्शन वो फैल रहा है. ते सर्व इन्फेक्शन झालेलं आहे. वो पूरा इन्फेक्शन फैल रहा है. यामुळे ते तुझ्या नळ्या, शरीराच्या नळ्या ज्या ते बी फोडून बाहेर येते.
जिस वजह से उसकी जो आंत है वो फटकर उसमें से सब बाहर आ रहा है। शरीराचा अवयव फोडून ते सेप्टिक बाहेर येत आहे, उसकी आंत वो फटकर उसमें से बाहर आ रहा ते है, सर्व शरीरामध्ये पसरलेलं आहे, वो उसके पूरे शरीर में फैल गया है, तो सर्व अवयवामध्ये काम करायला लागलेला आहे, वो पूरे इसके शरीर के अवयव में वो काम कर रहा तो है, सर्व अवयवाला नाश करू शकतो. वो उसके शरीर के सब पार्ट्स को नाश कर तुमच्या सकता मुलीचं है. पोट बस्ट होऊ शकतं, तुम्हारे बच्ची का जो पेट है वो बस्ट हो सकता है, पॉइझन बाहेर येऊ शकते, ते वो पॉइजन बाहर आ सकता है. फार बिकट परिस्थिती आहे. बहुत विकट परिस्थिति तुम्हाला है. आता आम्ही काय करू शकत नाही. डॉक्टर ने कहा कि हम आप कुछ नहीं कर सकते. 99% तुमची मुलगी जाईल आता, 99% तुम्हारी बच्ची ये मर जाएगी, 1% आता. केवल 1% है. मी आमचे नातलग मैं हमारे रिश्तेदार जे आमच्याबरोबर लोक होते ते फार रडले. जो हमारे साथ जो लोग थे वो सब रोए. देवाने आम्हाला असे नातलग दिले परमेश्वर ने ऐसे रिश्तेदार की हमें दिए दुःखात कष्टात त्रासात ते उभे राहतात. जो दुख तकलीफ में हमारे साथ थे. म्हणून मी देवाचा आभार मानतो. इसलिए हम परमेश्वर का आभार त्यामुळे मानते आम्ही हैं. सर्वजण तिथं रडलो, उस वक्त हम परमेश्वर की ओर रोए, अस्वस्थ झालो, बेचैन झालो. हम बेचैन हुए. डॉक्टर मला 1% गॅरंटी आहे, डॉक्टर ने कहा 1% आम्ही गारंटी, तिच्यावर शस्त्रक्रिया करू, हम उसका ऑपरेशन करेंगे, बस ऑपरेशन करता करता ती जाऊ शकते, लेकिन ऑपरेशन के वक्त भी वो मर सकती है. कधी बी जाऊ शकते, वो कभी भी वो कारण मौत के बल तिचे जा सकती पल्स है, तिचे ठोके सर्व कमी होत चाललेले आहे. क्योंकि उसके पल्स, उसका ऑक्सीजन सब कम होते जा रहा है. फार भयदायक परिस्थिती होती, ये बहुत भयदायक परिस्थिति थी. फार दुःखाची परिस्थिती होती, ये बहुत दुख की परिस्थिति, फार यातनादायक परिस्थिती ती. बहुत तकलीफ देने वाली बात. आम्हाला फार दुःख आलं, हमें बहुत दुख हुआ कारण लहान मुलगी होती ती. क्योंकि वो हमारी छोटी तिची बच्ची है. परिस्थिती आम्ही पाहिलं तर फार आम्ही दुःखाला रडायला लागलो. क्योंकि उसकी वो अवस्था देखकर हम बहुत तकलीफ में है, दुख में है. आमचे सर्व लोक रडायला लागले. हमारे सभी लोग रोने लगे, तर रडता रडता आम्ही देवाची प्रार्थना करत होतो. लेकिन रो रो कर हमने परमेश्वर को प्रार्थना की. निर्णय काय घ्यायचा, निर्णय क्या लें, कसा घ्यायचा, कैसे लिया जाए, फार मोठा प्रश्न होता. ये बहुत बड़ा प्रश्न डॉक्टर है. म्हणला 1% आहे. डॉक्टर ने कहा 1% है. 1% आम्हाला फार होता, 1% हमारे लिए बहुत है. आमच्यासाठी 1% फार होता, हमारे लिए 1% बहुत है, तर आमच्याकडे देव होता. क्योंकि हमारे पास परमेश्वर है. ते 1% मध्ये आम्ही विश्वास ठेवला. 1% पर हमने विश्वास रखा. बायबल सांगतो, बाइबल कहती है मोरीच्या दाण्यासारखा विश्वास असला तरी देव काम करतो. एक राई के दाने समान अगर आप विश्वास रखते हो तर परमेश्वर काम करतो. तो परमेश्वर कार्य करते हैं. त्या 1% आम्ही विश्वास ठेवला. उस 1% पे हमने विश्वास रखा. डॉक्टरला म्हणलं ऑपरेशन करून टाका. डॉक्टर को हमने कहा कि आप इसका ऑपरेशन कर दें. आम्ही सर्व लोक एकत्र झालो. हम सब लोग एकजुट हुए. आम्ही सर्व लोक एकत्र होऊन प्रार्थना केली. हम सब लोग एकजुट होकर प्रार्थना आम्ही की. निर्णय घेतला. हमने निर्णय लिया. आम्ही देवाच्या वतीने निर्णय घेतला. हमने परमेश्वर की ओर से निर्णय लिया. 1% आम्हाला भारी आहे. 1% हमारे लिए बहुत है. देव काम करेल, परमेश्वर कार्य करेंगे. हा आमचा विश्वास होता. ये हमारा विश्वास था. देवाने दिलेली मुलगी आहे. ये परमेश्वर दी हुई संतान है. देवच बघून गेला आता. परमेश्वर देख लेंगे. देव मरणात उठण्यास समाज तयार आहे. परमेश्वर मौत के बल से उसे वापस लाएंगे. डॉक्टर उपचार करतो, काळजी घेतो. डॉक्टर उपचार करते हैं, देखभाल करते हैं, देव त्याला जीवन देईन. लेकिन परमेश्वर उसे चंगाई देंगे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी रडून रडून प्रार्थना केली. उस वक्त हमने परमेश्वर को रो रो कर प्रार्थना की. आणि डॉक्टरला आम्ही तयारी करायला लावली. और डॉक्टर को हमने ऑपरेशन की तैयारी करने के लिए कहा. आम्ही रात्रभर झोपलो नाही. हम रात भर नहीं सोए. आम्ही प्रार्थना करत राहिलो. हम प्रार्थना करते थे, देवाची आठवण करत राहिलो. परमेश्वर को पुकारते थे. आणि दुसऱ्या दिवशी और दूसरे दिन सकाळी सुबह डॉक्टर ऑपरेशनला तयार झाला. डॉक्टर ऑपरेशन के लिए तैयार हुआ. सर्वात अद्भुत गोष्ट, सबसे अद्भुत बात, आम्ही रात्रभर देवाला प्रार्थना केली. हमने रात भर परमेश्वर को प्रार्थना जे की. डॉक्टर तयार नव्हते क्योंकि डॉक्टर तैयार नहीं थे, ते लोक तयार झाले. वो तैयार हुए. ते म्हणले आपण करू. उन्होंने कहा कि हम करेंगे. हे आम्ही चमत्कार पाहत गेलो. ये हम चमत्कार देखते एक गए. एक चमत्कार आम्ही पाहत गेलो. एक एक चमत्कार हम देखते गए. एक एक ठिकाणी देव काम करत गेला. एक एक जगह पे परमेश्वर कार्य करते गए. देव मार्ग खुला करत गेला. परमेश्वर हमारे मार्ग खोलते गए. आम्ही विश्वासात राहिलो. हम विश्वास में रहे. आणि त्यांनी ऑपरेशन करायला सुरुवात केली. डॉक्टर ने ऑपरेशन करने के लिए शुरुआत की. आम्ही सर्व लोक एकत्र आलो. हम सब लोग एकजुट हुए. देवाला प्रार्थना केली. परमेश्वर को प्रार्थना की. देवाला विनंती केली. परमेश्वर को विनती की. त्यावेळेस देवाने आमच्या बहिणीद्वारे मार्गदर्शन केलं. उस वक्त
परमेश्वर ने हमारी बहन द्वारा मार्गदर्शन किया। आमची बहीण कल्पना रॉजर्स, हमारी बहन कल्पना रॉजर्स, आम्ही हॉस्पिटलमध्ये प्रार्थना केली. हमने अस्पताल में प्रार्थना की। देव म्हणला मी आहे, परमेश्वर ने कहा मैं हूँ, मी इथं आहे, मैं यहाँ मौजूद हूँ, मी मंडळीत बी आहे, मैं कलीसिया में भी हूँ, मी इथं बी आहे, मैं यहाँ पर भी हूँ, मी तुझ्या मुलीकडे बी आहे. मैं तुम्हारे बेटी के पास भी हूँ। कशाला घाबरू नको, किसी भी बात से मत डरना, कशाची चिंता करू नको. किसी भी बात की चिंता मत करना, मी आहे, मैं हूँ, मी तुझ्या जीवनात नवीन साक्ष तयार करेल. मैं तुम्हारे जीवन में नई गवाही तैयार करूंगा। मी पहिलेच बोललेलं आहे. मैंने पहले ही तुमसे कहा है, योशवा योशवा, यहोशुआ यहोशुआ, तुझ्या जीवनात दुःख येईल, तुम्हारे जीवन में दुख आएगा, तुला संकट येईल, संकट आएंगे, तरी घाबरू नको. इसलिए डरना मत। मी आहे, मैं हूँ, मी नवीन साक्ष तयार करेन, मैं एक नई गवाही तैयार मी करूंगा, नवीन नवीन साक्ष तयार मैं करेन. नई नई गवाही के लिए लोगों को तैयार देव म्हणला करूंगा। मी आहे. परमेश्वर ने कहा मैं हूँ, डॉक्टर उपचार करतो, काळजी घेतो, डॉक्टर उपचार करता है, देखभाल करेगा, जीवन मी देतो. लेकिन जीवन मैं दूंगा। मी तुझ्या मुलाला जीवन देऊन टाकलेलं मैंने आहे. तुम्हारी बच्ची को जीवन दे दिया है। हे देवाचे शब्द, ये परमेश्वर के शब्द है। हे शब्दाने आमचे आशू थांबले. इन शब्दों से हमारे आंसू रुक गए, सर्व आमच्या लोकांचे आशू थांबून गेले. हमारे सभी लोगों के आंसू रुक गए, कारण हे शब्द देवाचे होते, क्योंकि ये शब्द परमेश्वर के शब्द है। ते सांत्वनदायी शब्द होते, ये निवारण देने वाले शब्द हैं, हे जीवन देणारे शब्द होते, ये जीवन देने वाले शब्द हैं, हे काळजी घेणारे शब्द होते. ये देखभाल करने वाले शब्द हैं। त्या शब्दाने आमच्या कुटुंबामध्ये धैर्य आलं, हिंमत जिस- आली. इस शब्द के कारण हमारे परिवार में हिम्मत और आमचं धीरज रडणं आया। देवाने बंद केलं हमारा रोना परमेश्वर ने बंद किया आणि त्या आमच्या मुलीचं ऑपरेशन झालं. और हमारे बेटी का ऑपरेशन हुआ। सर्वात चांगलं ऑपरेशन झालं. बहुत ही बढ़िया ऑपरेशन हुआ। डॉक्टर ऑपरेशन करून बाहेर आले. डॉक्टर ऑपरेशन करके बाहर आए। आम्ही भाऊबंद त्याला भेटलो. हम हमारे रिश्तेदार तो मला हमको सर्वात मिले। चांगलं ऑपरेशन झालं. उन्होंने कहा कि बहुत ही अच्छा ऑपरेशन हुआ, तुमची मुलगी सुरक्षित आहे, आपकी बच्ची सुरक्षित है, पण तिच्या पोटामध्ये लेकिन उनके पेट में 1.5 लिटर 1.5 लीटर पॉइझन होतं. पॉइजन था। ते आम्ही सर्व बाहेर काढलं. वो हमने सब बाहर निकाला। तरी तुमची मुलगी सुरक्षित आहे. फिर भी तुम्हारी बेटी सुरक्षित है। हे ऐकून आम्हाला फार आनंद आला. ये सुनकर हमें बहुत आनंद हुआ। तिच्या शरीरात काही जखमा झाल्या, उसके शरीर में कुछ जख्म पॉइझन हुए। करण्यासाठी काही जखमा करण्यात आल्या. वो पॉइजन निकालने के लिए कुछ जख्म किए गए। त्यावेळी मी फार दुःखी आलो होतो. उस वक्त मुझे बहुत दुख हुआ। देवाने मला मार्गदर्शन केलं. परमेश्वर ने मुझे मार्गदर्शन दिया। यहोशुआ यहोशुआ, यहोशुआ यहोशुआ, मी पृथ्वीवर आलो, मैं इस संसार में आया। पृथ्वीवर आलं कार्य केलं. इस संसार में आके मैंने कार्य किया। मी वधस्तंभी गेलो. मैं क्रूज पर गया। माझ्या वधस्तंभी माझ्या शरीरावर किती हाल झाले, क्रूज पर मेरे बहुत हाल हुए। माझ्या शरीरावर किती घाव झाले, मेरे शरीर पे कितने घाव हुए, माझ्या शरीराला किती जखमा झाल्या होत्या. मेरे शरीर पर कितने जख्म हुए। बायबल सांगते 153 प्रमाणे बाइबल कहती है यशायाह 53 में, आमच्या अपराधामुळे येशू ख्रिस्त घायाळ झाला. हमारे अपराधों के कारण परमेश्वर घायल हुए। आम्हाला होणारी शिक्षा त्यांनी आपल्यावर घेतली. हमें होने वाली शिक्षा पर प्रभु ने अपने ऊपर ली। म्हणजे आमच्यामुळे येशू ख्रिस्त घायाळ झाला. हमारे वजह से प्रभु यीशु घायल हुए। येशूने दाखवलं प्रभु यीशु ने मुझे दिखाया की माझ्या शरीरात किती जखमा झाल्या होत्या. मेरे शरीर में कितने जख्म हुए। हे काहीच नाही. फिर भी ये कुछ नहीं है। मी तुझ्या मुलीवर प्रेम करतो. मैं तुम्हारे बेटी पे प्रेम करता मी हूँ। तुझ्यावर प्रेम करतो. मैं तुम पे प्रेम करता हूँ। तुला प्रीतीचा मी अनुभव दिला. मैंने ये प्रीति का तुम्हें अनुभव दिया मी तुझ्यावर किती प्रेम करतो. कि मैं तुम पे कितना प्रेम करता हूँ। तुझ्या मुलीला मी मरणातून बाहेर काढलं. मैंने तुम्हारी बेटी को मौत के बल जाते हुए बाहर निकाला। मी नवीन साक्ष तयार केली. मैंने एक नई गवाही तैयार की मी है। दाखवलं तुला मी किती प्रेम करतो. मैंने तुम्हें दिखाया मैं तुम पे कितना प्रेम करता तू हूँ। माझं कार्य कर. तुम मेरा कार्य करो जसं तुझ्या मुली मी प्रेम केलं, जैसा मैं तुम्हारे बेटी पे प्रेम करता हूँ। अजून माझ्या मंडळीवर तू प्रेम कर. वैसा प्रेम तुम मेरे कलीसिया पे करो। अजून तू कार्य कर. वैसा मेरा कार्य तुम करते जाओ अजून सेवा करतो. और सेवा करो, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. क्योंकि मैं तुम पे प्रेम करता माझ्या हूँ। तुझ्या कुटुंबावर प्रेम करतो. मैं तुम्हारे परिवार पे प्रेम मी करता तुमची हूँ। काळजी घेतो. मैं तुम्हारी देखभाल करता हूँ। अनेक प्रश्न आणि समस्यांनी साक्ष तयार करतो. कई सारी समस्या आती है, फिर भी मैं गवाही तैयार करता हूँ। आमच्या कुटुंबामध्ये हमारे परिवार में आमचे वडील जेम्स ठाकूर हमारे पिता जेम्स ठाकुर, यांचं परिवर्तन झालं. इनका परिवर्तन हुआ, पण त्यासाठी आमच्या बहिणीला त्याला आजारात पाडलं देवानी. लेकिन उसके लिए परमेश्वर ने हमारी बहन को बीमार किया। आमची बहीण मृत्यूपर्यंत गेली होती, हमारी बहन वो मौत के बल जा चुकी पण थी, देवाने तिला मृत्यूतून बाहेर काढलं. लेकिन परमेश्वर ने उसे मौत से बाहर निकाला। जेम्स ठाकूरचं परिवर्तन झालं. जेम्स ठाकुर का परिवर्तन हुआ, तो एक देवाचे सेवक तयार झाले. वो एक परमेश्वर के सेवक बने। देवाने दाखवलं, परमेश्वर ने दिखाया तुझ्या घरात मी साक्ष तयार केले. तुम्हारे घर में मैंने गवाही तयार की। जेम्स ठाकूरच्या जीवनात साक्ष तयार केली. जेम्स ठाकुर के
बारे में मैंने गवाही तैयार की। यहोशुआ तुझ्या जीवनात नवीन साक्ष तयार केली आता मी. यहोशुआ तुम्हारे जीवन में भी मैंने एक नई गवाही तैयार की तू है। स्वार्थ सांग, तुम सुसमाचार सुनाओ, माझी साक्ष सांग. मेरी गवाही सुनाओ। देव आहे, परमेश्वर है, देव आहे, परमेश्वर है, देव आहेस. परमेश्वर है, त्यांनी तुझ्या मुलीला मरणातून उठवलं. क्योंकि मैंने तुम्हारी बेटी को मौत से बाहर निकाला है। आज ती सुरक्षित आहे आज वो सुरक्षित है, आणि तिची प्रगती होत आहे. आज उसकी प्रगति हो रही है। त्यावेळेला मी खरोखर देवाचा धन्यवाद करता हूँ. इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूँ। फार बिकट दिवस होते, बहुत विकट दिन थे, पण देव होता. लेकिन परमेश्वर थे। लक्षात ठेवा, याद रखिए, विश्वास लोक देवाच्या कुटुंबात असे काही गोष्टी होतात. विश्वास से भरे लोगों के परिवार में ऐसी परिस्थितियां आती हैं। दुःख येतं, कष्ट येतं, त्रास येतो. दुख है, तकलीफ है, सब यातना आती हैं। देव आमचा विश्वास पारखत असतो. परमेश्वर हमारा विश्वास परखते, देव आम्हाला पारखत असतो. परमेश्वर हमें परखते हैं। आम्ही काय करतो, हम क्या करते अशा वेळेस आम्ही काय करतो? हैं? ऐसे समय हम क्या करते आम्ही हैं? गडबड करतो का गोंधळ करतो? हम कुछ गड़बड़ करते हैं क्या, का आम्ही देवाच्या वचनावर स्थिर राहतो? या हम परमेश्वर के वचनों पर स्थिर रहते देव हैं? आमची पारख करत असतो. परमेश्वर हमें परखते हैं। हा काय बोलतो, तो काय बोलतो. ये क्या कहता है, वो क्या अनेक कहता है। जण आम्हाला बोलतात. कई लोग हमसे कहते हैं। योबाला अनेक लोकांनी नावं ठेवली, अय्यूब को कई लोगों ने नाम रखे, अनेक लोक नावं ठेवतात. अनेक लोग नाम रखते हैं का आजारी पडलेला आहे, कि ये बीमार है, याला करोना झालेला आहे, इसे कोरोना हुआ याला है, कॅन्सर झालेला आहे, इसे कॅन्सर याला हुआ स्वाईन है, फ्लू झालेला आहे, इसे स्वाईन याला फ्लू हुआ टीबी है, झालेला आहे, इसे TB याला हुआ है, आजार झालेला आहे. इसे हा बीमारी हुई देवाची है, प्रार्थना करतो, ये परमेश्वर की हा प्रार्थना देवा करता है, विश्वास ठेवतो, ये परमेश्वर हा पे चर्चला विश्वास करता जातो, है, ये चर्च जाता है, हा सेवा करतो. ये सेवा करता अशी है। परिस्थिती काय आहे? ऐसी परिस्थिति क्यों लोक है? नाव ठेवतात. लोग नाम रखते हैं। देवाला याच्याकडे पाहू नको, परमेश्वर कहते हैं ऐसे इसकी ओर ना देखें, हे त्यांचं काम आहे. ये उनका काम है। मी देव आहे. मैं परमेश्वर हूँ। मी विश्वासू लोकांच्या जीवनात अशी काही गोष्टी देव आणत असतो. विश्वास से भरे लोगों के जीवन में ऐसी नवीन नवीन समस्या साक्ष आती है, तयार करतो, नई नई गवाहियां तैयार करते हैं, विश्वासात वाढत जातो. विश्वास में बढ़ते हैं, कार्य वाढतं, कार्य बढ़ता है, सेवा वाढती, सेवा बढ़ती है, मंडळी वाढती, कलीसिया बढ़ती है, अनुभवाने अनुभवी देव करतो. और अनुभव म्हणून मी परमेश्वर। टाळ्या वाजून देवाचं अभिनंदन करत आहो. इसलिए हम ताली बजाकर परमेश्वर का खरोखर धन्यवाद देव करते हैं। महान आहे. सही में परमेश्वर बहुत देवाचं महान है। प्रेम अलौकिक आहे. परमेश्वर का प्रेम बहुत अलौकिक। माझ्या जीवनात त्या कुटुंबात मोठीशी साक्ष त्यांनी तयार केलेली आहे. मेरे परिवार में एक बड़ी सी गवाही परमेश्वर ने तैयार की। पाय माझी मुलगी देखिए, ये मेरी बेटी हॉस्पिटलमध्ये आहे. जो अस्पताल में है, बघा ती तिच्या चेहऱ्यामध्ये आज हास्य आहे. आज उसके चेहरे पे मुस्कान है। अशी परिस्थिती नव्हती, वैसे उसकी परिस्थिति नहीं थी, कारण ती शुद्धीवरच नव्हती, क्योंकि वो होश में नहीं थी, पण आज तिच्याकडे साक्ष आहे. लेकिन आज उसके पास गवाही है। पहा डॉक्टर, आज ती हॉस्पिटलमध्ये आहे. देखिए, आज वो अस्पताल में है। ती प्रगती देव तिची रोज करत आहे. उसकी प्रगति रोज परमेश्वर करते हैं। आणि सर्वात मोठी साक्ष, और सबसे बड़ी गवाही, डॉक्टरची आमची मुलाखत झाली. डॉक्टर से हमने जब मुलाकात की, आम्ही भाऊबंद डॉक्टरला भेटलो. हम भाई बहन जब डॉक्टर से जाके मिले, डॉक्टर म्हणाले, डॉक्टर ने कहा, तुमच्या मुलीची प्रगती फास्ट होत आहे. आपकी बेटी की प्रगति बहुत तेजी से हो रही मी है। 4 दिवस म्हणतो ती 2 दिवसात तयार होती. जब हम 4 दिन कहते हैं कि वो 2 दिन में तैयार हो मी जाती म्हणतो है। एवढे दिवस लागून ती अगोदरच तयार होऊन जाती. हम कहते हैं कि इसके लिए इतने दिन लगेंगे, लेकिन वो उसके पहले ही तैयार हो जाती है। दिवसेंदिवस तिची प्रगती फार होत आहे. दिन ब दिन उसकी प्रगति बहुत तेज हो रही मी है। फार आनंदित आहे. मैं बहुत आनंदित हूँ, मी फार समाधानी आहे. मैं बहुत समाधानी हूँ। याचं कारण काय? इसका कारण क्या है? तुम्ही प्रार्थना करतात. क्योंकि आप लोग प्रार्थना करते हैं। डॉक्टरला माहित आहे. डॉक्टर को भी पता है, डॉक्टर भी सोशल मीडियावर आम्हाला पाहतो. डॉक्टर भी वो हमें सोशल मीडिया पे त्याने देखते हैं। सांगितलं की तुम्ही प्रार्थना करतात, डॉक्टर ने कहा क्योंकि आप प्रार्थना करते हो, देव तुझी प्रगती करत आहे. परमेश्वर उसकी प्रगति कर रहे हैं। सर्व गौरव आम्ही देवाला देतो. सभी गौरव हम परमेश्वर को सर्व देते हैं। महिमा आम्ही देवाला देतो. सभी महिमा हम परमेश्वर को माझं देते हैं। कुटुंब काय, तुमचं कुटुंब काय, मेरा परिवार क्या, आपका परिवार क्या, तुमचं घर काय, तुमची परिस्थिती काय, आपका घर क्या, आपकी परिस्थिति क्या, माझ्यावर जे देव प्रेम करतो, जो प्रेम परमेश्वर मुझ पर करते हैं, माझ्या कुटुंबावर करतो, मेरे परिवार पर करते तुमच्या हैं, कुटुंबावर तेच प्रेम करतो देव. आपके परिवार पर भी वही प्रेम करते हैं। स्थिर राहा, स्थिर रहें, अस्वस्थ बेचून नका. बेचैन ना हो, देवाला प्रार्थना करा, परमेश्वर को प्रार्थना करें, देवाला रडून प्रार्थना करा. रो रो कर परमेश्वर को प्रार्थना करें। देव सर्व बदलून टाकतो. परमेश्वर सब बदल देंगे। देवाला अवघड असं काहीच नाहीये. परमेश्वर को नामुमकिन ऐसा कुछ नहीं है। अद्भुत चमत्कार तुम्ही पाहिला. अद्भुत चमत्कार हमने मी देखा। देवाची सेवा करताना हा अनुभव मला देवाने दिला. परमेश्वर की सेवा करते हुए परमेश्वर ने अनुभव मुझे दिया। तरी पण मी देवावर विश्वास ठेवत राहिलो. फिर मैं परमेश्वर पर विश्वास रखता गया, देव कार्य करत गेला. और परमेश्वर उनका कार्य तो करते गए। देव तुमच्यावर प्रेम करतो. वही परमेश्वर आप पर भी प्रेम करते तो हैं। तुम्हालाही मदत करू इच्छितो. वो आपको भी मदद करना चाहते तुम्हाला हैं, भी सहाय्य करू इच्छितो. वो आपकी सहायता करना चाहते तुमच्या हैं, दुःखाचं सांत्वन करू इच्छितो. आपके दुखों का निवारण करना चाहते त्यातून हैं, बाहेर तुम्हाला काढू इच्छितो. उसमें से बाहर आपको निकालना चाहते हैं। देवाची मदत घ्या. परमेश्वर की मदद लें, देवावर विश्वास ठेवा. परमेश्वर पर विश्वास रखें, देवाच्या मंडळीत उपस्थित राहा. परमेश्वर की
मौजूदगी में उपस्थित रहें, ज्या ठिकाणी देवाचं कार्य आहे जहाँ पे परमेश्वर का कार्य है तिथं उपस्थित राहा, वहाँ पे मौजूद रहें, त्यामध्ये सामील व्हा, उसमें शामिल हों, विश्वासात चालत राहा. विश्वास में चलते रहें. देव आमची काळजी घेण्यास समर्थ आहे, परमेश्वर हमारे देखभाल करने के लिए समर्थ है, म्हणून आम्ही देवाचा गौरव करतो, इसलिए हम परमेश्वर का गौरव करते हैं, देवाचा महिमा करतो. परमेश्वर की महिमा करते हैं. ठीक आहे, आपण सर्व लोकांसाठी प्रार्थना करूया. चलिए हम सभी के लिए प्रार्थना करते हैं. सर्व मंडळीला सतर्क करत आहे. सभी कलीसिया को मैं सतर्क करता हूँ. 15 ऑगस्ट हा आपला मुक्ती दिन झाला नाही. 15 अगस्त के दिन हमारा जो मुक्ति दिन था वो नहीं हुआ. लॉकडाऊनमुळे आम्ही एकत्र आलो नाही. लॉकडाउन की वजह से हम एकजुट नहीं हो पाए. आता आम्ही एकत्र येणार. अब हम एकजुट होंगे. आता आम्ही एकत्र येणार. अब हम एकजुट होंगे. आता प्रार्थना स्थळ उघडणार. अब प्रार्थना स्थल चालू होंगे. देव म्हणला आता मी येत आहे. परमेश्वर ने कहा कि अब मैं आ रहा हूँ. देव आमची वाणी आमच्याकडे झाली. देव म्हणला आता मी येत आहे. परमेश्वर ने वाणी द्वारा हमसे कहा कि अब मैं आ रहा तो हूँ. म्हणला मी कमिंग सून, मी आता येत आहे. उन्होंने कहा कि आई बी कमिंग सून, मैं आ रहा मी हूँ, येत आहे. मैं आ रहा मी हूँ, मंडळीला आता भेट देण्यात येत आहे. मैं कलीसिया को मिलने के लिए आ रहा हूँ. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज, सत्यजीवन मंडळीची लोकांना भेट देण्यात येत आहे. सत्य की जीवित मंडली को मिलने के लिए मैं आ रहा हूँ. तो आमची भेट घेण्यास तयार आहे. वो हमसे मिलने के लिए तैयार हैं. आम्ही आनंद करू, हम आनंद करेंगे, आणि उल्हास करू. हम उल्लास करेंगे. अनेकांना देवाने आनंद अनुभूत केलेला आहे. अनेक लोगों को हमने अनुभवित किया हुआ है. तयारी करून निघाला. तैयारी करें, तयारी करा. तैयारी करें. देव आमची भेट घेण्यास समर्थ आहे. परमेश्वर हमसे मुलाकात करने के लिए पुन्हा तैयार आमची है. भेट होईल. फिर एक बार हम मिलेंगे. ते आनंदाई असन, ये वो आनंद का समय होगा. अनेक अनुभवने अनुभूत असन. हम अनुभव से भरे होंगे. स्वतःला तयार करून न्या, खुद को तैयार करें, कारण देव नव्या नव्या गोष्टी आणेल. क्योंकि परमेश्वर नई नई चीजें लाएंगे. त्यासाठी तयार राहा. इसलिए तैयार रहे. चला आपण प्रार्थना करूया. चलिए हम प्रार्थना करेंगे. सर्व लोकांसाठी प्रार्थना करू. सभी लोगों के लिए प्रार्थना करेंगे. जे नवीन लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करू. जो नए लोग हैं उनके लिए प्रार्थना करेंगे. चला, चलिए हम प्रार्थना करें. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करणारे बापा, स्तुति की योग्य, सम्मान की योग्य हमारे जीवित प्रभु परमेश्वर, पुन्हा एक बार धन्यवाद, मान सम्मान गौरव येतो. फिर एक बार मान सम्मान हम आपको देते हुए, तू महान आहे, आप महान तू परमेश्वर हैं, अद्भुत आहे, अद्भुत तू परमेश्वर, थोर आहे, आप थोर तुला परमेश्वर, अवघड असं काहीच नाही. परमेश्वर, आपको नामुमकिन ऐसा कुछ नहीं तू है. बोलतो ते सर्व तयार होतं. परमेश्वर, आप जो बोलते हो वो सब तैयार तू करते एक हो. निर्माण करता, उत्पन्न करता देव. आप परमेश्वर, एक निर्माण करने वाले परमेश्वर हैं. जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणून टाकतो तो परमेश्वर. जो अस्तित्व में नहीं वो अस्तित्व में तू लाने जे वाले काय परमेश्वर करतो आप ते हैं. नेहमी उत्तम असतं. आप जो कुछ भी करते हैं वो हमेशा उत्तम होता है. प्रथम मी तुझा धन्यवाद करतो, प्रथम मैं आपका धन्यवाद करता तुझं हूँ, गुणगान करतो. आपका गुणगान करता प्रभु हूँ. माझ्या कुटुंबात तो कार्य केला परमेश्वर, प्रभु आपने मेरे परिवार में जो कार्य किया, त्यामुळे मी धन्यवाद करतो परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं. प्रभु माझ्या मुलीला तू मरणातून उठवलं परमेश्वर. प्रभु आपने मेरी बेटी को मौत से उठाया. तू आमच्यावर प्रेम करतो परमेश्वर. आप हम पे प्रेम करते त्या हैं. प्रीतीचा तू अनुभव दिला परमेश्वर. उस प्रेम का आपने हमें अनुभव दिया. तिला मरणातून तू बाहेर काढलं परमेश्वर. उसको आपने मौत के बल से बाहर निकाला. तिला तू जीवन दिलं परमेश्वर. उसे नया जीवन दिया. तिला तू आयुष्य दिलं परमेश्वर. उसे नया जीवन दान दिया. तू आरोग्य दिलं परमेश्वर. उसे चंगाई दी. डॉक्टरच्या उपचार तू यश दिलं परमेश्वर. डॉक्टर के उपचार को अपनी सफलता दी. तुझी हानी होऊ दिली नाही परमेश्वर. उसकी किसी भी प्रकार की हानि नहीं होने दी. पुन्हा कर मी त्याबद्दल तुझा धन्यवाद करतो परमेश्वर. इसलिए हम फिर एक बार आपका धन्यवाद त्या करते हैं. पिता पुत्र पवित्र आत्माचा मी जय जयकार करतो परमेश्वर. पिता पुत्र और पवित्र आत्मा का हम जय जयकार करते कारण हैं, हे तूच करू शकतो परमेश्वर. क्योंकि ये केवल आप कर तू सकते हैं. आपलं गौरव कोणाला देत नाही परमेश्वर. आप अपना गौरव किसी को नहीं मग आम्ही देते, तुझं गौरव करतो परमेश्वर. इसलिए हम आपका गौरव करते हैं. खरोखरच महान आहे परमेश्वर. आप सच में एक महान तू परमेश्वर हैं. अद्भुत देव आहे परमेश्वर. आप अद्भुत परमेश्वर हैं, चांगलं तेच करतो परमेश्वर. क्योंकि उत्तम वो आप करते हो. म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं. माझ्या मुलीसंबंधी पुढील सर्व परिस्थिती तुझ्या हातात आहे. मेरी बेटी के बारे में आगे की सारी चीजें आपके हाथों में हैं. तू तुझी काळजी घेण्यास समर्थ आहे. आप उसकी देखभाल करने के लिए समर्थ हैं. तुझी प्रगती कर, आप उसकी प्रगति करें तुझं गौरव दे और परमेश्वर. आपका गौरव हो. पुन्हा कर आम्ही तुझकडे तो परमेश्वर. फिर एक बार हम आपकी ओर आते हैं. आज तुझ्या वचनातून आम्हाला शिक्षण दिलं तो प्रभू. आज आपके अपने वचनों द्वारा आप हमें शिक्षण दिया मी प्रभु. तुझ्या डोळ्यात ते अश्रू पुसून टाकेल. आप हमारे आंखों से आंसू बहने वाले आप पोंछ देंगे. पुन्हा रडू नको, दोबारा रोना नहीं, पुन्हा दुःख करू नको. दोबारा दुख मत करना. तू आमचं पूर्ण सांत्वन करतो. आप हमारा निवारण करते हैं. दुःखाचं सांत्वन करणार किंवा तूच देव आहे परमेश्वर. दुखों का निवारण करने वाले केवल आप परमेश्वर हैं. समस्यातून सोडणार किंवा तूच एक देव आहे परमेश्वर. समस्याओं से छुटकारा देने वाले आप परमेश्वर हैं. आजारातून सोडणार किंवा तूच एक देव आहे परमेश्वर. बीमारी से छुटकारा देने वाले केवल आप परमेश्वर हैं. वाईटातून काढून चांगलं ते तयार करणार तुझं देव आहे परमेश्वर. बुरे हालात से निकालने वाले परमेश्वर आप हैं. सर्व काय तुझ्या हातात आहे परमेश्वर. सब कुछ आपके हाथों में म्हणून है. आम्ही तुझं गौरव करतो परमेश्वर. इसलिए हम आपका गौरव करते प्रभू येशू, आज आम्ही तुझ्याकडे पुन्हा एक येतो परमेश्वर. हैं. प्रभु यीशु, फिर एक बार हम आपकी ओर आते हैं. आम्ही या स्थळातून केली प्रार्थना आहे परमेश्वर. इस प्रार्थना स्थल से हम आपको
प्रार्थना करते हैं, तू नेहमी ऐकतो परमेश्वर. आप हमेशा सुनते हैं. अनेक आजारांना तू उठवलं परमेश्वर. अनेक बीमार व्यक्ति को आपने चंगाई दी है. करोना व्याधीतून लोकांना तू मुक्त केलंस. कोरोना बीमारी से आपने चंगाई दी. त्यावेळेला आम्ही खरोखर तू धन्यवाद करतो परमेश्वर. इसलिए आपका धन्यवाद और करते तुझ्या हैं नावाचा महिमा करतो और परमेश्वर. आपकी महिमा करते हैं. अनेकांच्या समस्या प्रश्न तू सोडवत आहे परमेश्वर. अनेक लोगों की आप समस्याएं छुड़ा रहे हैं, त्यावेळेला आम्ही तुझा गौरव करतो परमेश्वर. इसलिए हम आपका गौरव. आज या ठिकाणी उपस्थित सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करतो परमेश्वर. आज इस प्रार्थना में मौजूद सभी लोगों के लिए हम प्रार्थना सर्वांच्या करते आशा तुझवर आहे परमेश्वर. हैं. सभी की उम्मीदें आप पर हैं. प्रत्येकाच्या समस्या आहे, प्रश्न अडचणी आहे परमेश्वर. हर एक की समस्या है, मुश्किल है. व्यसने आहे, बंधने आहे परमेश्वर. जो नशे में है वो बंधनों में है, आजार आहे परमेश्वर. जो बीमारी में है, अनेक गोष्टी आहे परमेश्वर. अनेक चीजों में है. या सर्व गोष्टी घेऊन तुझ्याकडे येतो परमेश्वर. ये सभी चीजें लेकर हम प्रभू आपके येशू पास आते तुझ्या हैं. नामात त्यांचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर. प्रभु यीशु आपके नाम से उनकी मनोकामना आप पूरी करें. तुझ्या नामात त्यांच्या जीवनात तू कार्य कर परमेश्वर. आपके नाम से उनके जीवन में आप कार्य करें. त्यांचा तो विश्वास वाढव परमेश्वर. उनका विश्वास आप बढ़ाएं. तू त्यांना अनुभव दे परमेश्वर. आप उनको अपना अनुभव दें. जे आशीन लोक तुझ्याकडे आले परमेश्वर. जिस उम्मीद से लोग आपके पास आए हैं, त्याच्या आशा मनोभंग करणार तू दे परमेश्वर. उनकी मनोकामना उम्मीदें पूरी करने वाले परमेश्वर आप हैं. घराघरात तू शांती आण परमेश्वर. घर घर में आप शांति लाएं. घराघरात आनंद आण घर परमेश्वर. घर में आप आनंद लाएं. घराघराची मोडतरची उभारणी कर परमेश्वर. आप घर घर में जो परिवार बिखरे हैं, उनको आप बनाएं. प्रभू तुझी कृपावृष्टी वाढव परमेश्वर. प्रभु अपनी कृपा आप बढ़ाएं. जे अजूनही आजारी आहे परमेश्वर. जो आज भी बीमार है, प्रभू तुझ्या नामात त्यांना बरे कर परमेश्वर. प्रभु आपके नाम में आप उनको चंगाई जे दे. सैतानी बंधना दे परमेश्वर. जो शैतान के बंधनों में है, प्रभू येशूच्या नामात धमकाव दे परमेश्वर. प्रभु यीशु के नाम से हम धमकाते हैं. प्रभू तुझ्या नामात ते काढून टाक परमेश्वर. प्रभु यीशु आपके नाम से आप निकाल दें. तुझ्या नामात त्यांना मोकळं कर परमेश्वर. आपके नाम से आप उन्हें ज्या छुटकारा मार्गाने दें. लोक तुझकडे येते परमेश्वर, जो लोग आपके समीप आ रहे हैं, त्यांचा मार्ग तयार कर परमेश्वर. आप उनका मार्ग बनाएं. त्यांच्या प्रयत्नाला तू यश दे परमेश्वर. उनकी कोशिशों को आप सफलता दें. जे शिक्षण घेतात त्यांच्या शिक्षणात त्यांना तू मदत कर जो परमेश्वर. ज्ञान ले रहे हैं, उनको ज्ञान लेने में आप मदद करें. जे उद्योग करतात त्यांच्या उद्योगामध्ये तू आशीष दे परमेश्वर. जो उद्योग कर रहे हैं, परमेश्वर उनके उद्योग में आप सफलता दें व तुझ्या घरासाठी प्रत्येकाला तयार कर परमेश्वर. और आपके लिए सबको तैयार करें. व अनेकांच्या जीवनात तू नवीन नवीन साक्ष तयार कर परमेश्वर. और अनेक के जीवन में आप नई नई गवाहें व तैयार करें. अनेकांना तू अनुभव दे और परमेश्वर. अनेक को आप अनुभव व दें. अनेकांना तुझमध्ये वचनामध्ये स्थिर कर परमेश्वर. और अनेक लोगों को आप आपके वचनों में स्थिर रखें तू उत्तर दे परमेश्वर. और आप इसका ही जवाब सर्व दें. प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नामात मागतो. ये सब प्रार्थना हम प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं. आमीन आमीन. 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 ठीक आहे, प्रेज द लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. पुन्हा एक बार पुढच्या बुधवार आम्ही भेटूया. फिर एक बार हम अगले बुधवार मिलेंगे. नवीन नव्या गोष्टी घेऊन येऊया. नई नई चीजें लेकर आएंगे. देव शिकवत आहे, परमेश्वर सिखा रहे हैं. देव मार्गदर्शन करत आहे. परमेश्वर मार्गदर्शन कर रहे हैं. त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करू. उनके अनुसार हम चलने की प्रयत्न करेंगे. देव मला अनुभवने अनुभवित करेल. परमेश्वर हमें अनुभव जे स्क्रीनवर नंबर आहे जो आप स्क्रीन पे नंबर देख रहे हो, त्या नंबर प्रमाणे आमच्याशी संपर्क करा. उस नंबर पर आप हमसे संपर्क कर सकते तुमचे हैं. प्रश्न समस्या आम्हाला सांगा. आपके प्रश्न समस्या आप हमें बता सकते हैं. आम्ही तुम्हाला प्रार्थना करू. हम आपके लिए प्रार्थना करेंगे. देवाच्या वतीने तुम्हाला उत्तर देऊ. परमेश्वर की ओर से हम आपको जवाब देंगे. देव तुमच्यामध्ये कार्य करन, परमेश्वर आप में कार्य करेंगे, कारण देव आमच्यावर प्रेम करतो. क्योंकि परमेश्वर हम पे प्रेम करते हैं. तुमच्यावर प्रेम करतो. वो हम पे प्रेम करते हैं, त्याला तुमची माझी काळजी आहे. क्योंकि वो उन्हें आपकी ओर हमारी चिंता है. तो त्यातून तुम्हाला बाहेर काढेल. वो उसमें से हमें बाहर निकालेंगे. देव समय बदलेल. परमेश्वर समय बदलेंगे. देव वेळ बदलेल. वो वक्त बदलेंगे. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय आणेल. अच्छा समय वो लाएंगे. मग आम्ही देवावर विश्वास ठेवू. इसलिए हम परमेश्वर पर या विश्वास सर्व रखें. या फोनद्वारे संपर्क करा. फोन के द्वारा आप हमसे संपर्क करें. आम्ही प्रार्थना करू. हम प्रार्थना करेंगे देवाच्या वतीने उत्तर देऊ. और परमेश्वर की ओर से आपको जवाब देंगे देवाचं गौरव करू. और परमेश्वर का गौरव करेंगे. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो.